आणि त्याच्या पुढची वाक्य होती ती माझ्या मनातनं मी कधी काढू शकत नाही. तो म्हटलं, यू बास्टर्ड्स, हो यू ब्लडी इंडियन्स, बर वी डोंट वॉन्ट फ्रेंडशिप विथ यू, वी डोंट वॉन्ट एनी रिलेशनशिप विथ यू, गो अवे फ्रॉम नागालँड, वी वॉन्ट ग्रेटर नागालँड. किंवा रामकृष्ण मिशन सारखी संस्था की ज्यांनी इंदिराजींच्या रिक्वेस्टवर हार्डकोर माओवादी बस्तरच्या नारायणपूरमध्ये जाऊन आश्रम काढलेला आहे. की Okay. जिथे असं म्हणतात की डिस्ट्रिक्ट कलेक्टरला सुद्धा आज जायचं असेल, अंदरवालो के गाव में, अंदरवाले म्हणजे नक्षलवाद्यांच्या गावात, तर दोन बाजूला मठाचे दोन संन्यासी हां आणि मध्ये डिस्ट्रिक्ट कलेक्टर असं जायला लागतं जायला तरच. लागतं. अशी विशेषतः गावांमध्ये खिशाला दाव असतो. दाव म्हणजे असं मोठं पातं हा. असतं चाकूचं, त्याला बरं. मोठी मूठ असते आणि दाव निघतो भांडणामध्ये. बर आणि जर दाव चालवला आहे मोठ्या भावानी छोट्या भावावर, छोट्या भावानी मोठ्या भावावर, तर तोच भाऊ लगेच त्याला उठून हॉस्पिटलला पण घेऊन जातो. पळवायचं म्हणजे त्याला सोडायचं, मग तो पळतो आणि अख्खा गाव त्या मिथूनच्या मागे पळतो आणि मग त्याला पकडून आणतो आणि मग ते शौर्याचं प्रतीक. अच्छा. आणि आता विचार करा, एक 500 किलोचा प्राणी जेव्हा जीवाच्या आकांताने पळतोय, तो इकडे शिंगाने उडव, तिकडे शिंगाने उडव, असं करत करत मी रक्तानी म्हणजे असं लिटरली पाहिलंय माझ्या डोळ्याने की हात कापला गेला म्हणून रक्तच वाहतंय. मग कोणीतरी आले, मी त्याच्यावर काहीतरी रॉकेल टाकलंय, पटकन हात बांधलाय, तो मुलगा परत मिथूनच्या मागे पळत सुटलाय. हे मी स्वतः पाहिलंय. नमस्कार, मी शुभंकर आणि वाढीव चर्चा या आपल्या मराठमोळ्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजच्या या 5व्या भागामध्ये मी गप्पा मारल्या आहेत माझा मित्र आकाश चौकसे याच्याशी. आकाश हा भारताच्या दुर्गम भागांमध्ये, विशेषतः ईशान्य भारतात वेड्यासारखा फिरला आहे. तिथली अनेक कुटुंबं त्यांनी आपलीशी करून घेतली आहेत. काही लोक असतात ना, ज्यांना मळलेल्या वाटेने चालण्याऐवजी आपली एक नवीन वाट बनवून त्याच्यावरनं चालण्यात जास्ती धन्यता वाटते. त्यातलाच आकाश एक आहे. सुरुवातीला इंजिनिअरिंगचं शिक्षण त्यांनी घेतलं, पण त्यानंतर शिक्षण या क्षेत्रामध्ये विशेष रुची असल्याने त्याने त्याच्यामध्येच उच्च शिक्षण घेतलं, PhD केली. सध्या तो पोस्ट डॉक्टरल रिसर्च करतो आहे. विद्यार्थ्यांमधील संवेदना म्हणजेच कंपॅशन कशी वाढवावी या विषयामध्ये त्याचं संशोधन चालू असतं. ज्ञानप्रबोधिनीचा माजी विद्यार्थी असल्याने त्यांच्यामार्फत जे अभ्यासदौरे भारताच्या दुर्गम भागांमध्ये काढले जातात त्याच्यामध्ये तो कायम सहभागी होत आला आहे. आणि त्याचे ईशान्य भारतातले आणि इतर दुर्गम भागांमधले अनुभव त्याने जेव्हा मला पहिल्यांदा ऐकवले तेव्हा मला वाटलं की ह्याला पॉडकास्टमध्ये घेऊन आलं पाहिजे. तर ईशान्य भारताची एक छोटीशी रंजक आणि थोडी वैचारिक अशी सफर घडून तो आता आपल्याला आणणार आहे. तर ही पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा आणि वाढीव चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काय बाई, काय विषय? पॉडकास्ट ऐकलं का? लगेच सबस्क्राईब करायचं. नुसतीच वाढीव चर्चा. नमस्कार आकाश, काय म्हणतोयस? मस्त मजेत. काय म्हणतोयस? एकदम जबर. अरे भारी तुझं घर बी इथे बर्कलीमध्ये. एकतर बोलवलंस, मला तुझ्या घरी राहू दिलंस, त्याबद्दल थँक्यू पहिल्यांदा. तर माय प्लेजर एंटायरली. तर ध्रुव आहे आपला ज्ञानप्रबोधिनीवाला, तो माझ्याबरोबर वाढीव चर्चामध्ये काम करतो. सो त्याला मी म्हटलं जरा सांग की कोणाची पॉडकास्ट करूया. तर तो म्हटला की आकाश चौकसे नावाचा एक भन्नाट माणूस आहे, ज्ञानप्रबोधिनीचाच माझी विद्यार्थी आहे आणि जबरदस्त काम केलेला माणूस आहे आयुष्यात आत्तापर्यंत. तर त्याचीच घेऊन मुलाखत. त्यामुळे म्हटलं करूयात. तर तुझ्या फेसबुक प्रोफाईलमधनं जाता जाता सगळे तुझे ते ईशान्य भारतातले आणि अजून भारतातल्या दुर्गम भागातले सगळे व्हिडिओज बघितले आणि मला खूपच भारी वाटलं. आणि त्याच्यापेक्षा एक अजून वेगळी स्ट्रायकिंग गोष्ट अशी वाटली, म्हणजे तुझं जे नाव तू लिहिलंस त्याच्यावर आकाश चौकसे अपांग, त्या नावाची स्टोरी काही कळली नाही मला. तर तिथनंच तू चालू करतोस का जरा? अरुणाचल प्रदेश आणि माझं खूप जुनं नातं आहे. ॲक्च्युली ईशान्य भारत आणि माझं खूप जवळचं नातं आहे. कारण तू उल्लेख केलास ज्ञानप्रबोधिनी शाळेतला, आणि प्रबोधिनीमध्ये असा प्रयत्न असतो की विद्यार्थ्यांना पुण्याबाहेर काढावं, महाराष्ट्राच्या बाहेर काढावं, भारताच्या सीमावर्ती दुर्गम भागामध्ये न्यावं आणि तिथे जो आपला खरा अस्सल भारत आहे त्याची पण ओळख व्हावी, पुण्याच्या बाहेर पडून भारताची ओळख व्हावी. आणि म्हणून आमची 10वी जेव्हा झाली 2005 साली, तेव्हा पहिल्यांदा 18 वर्षांपूर्वी मी ईशान्य भारतात गेलो. आणि तेव्हा आम्ही 3 आठवडे आसाम, नागालँड आणि मणिपूरमध्ये होतो. आणि त्यानंतर पुन्हा 2009 साली एकदा अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी जाणं झालं. आणि त्यानंतर अरुणाचल प्रदेशमधल्या हुशार मुलांसाठी शिबिरं घेण्याच्या निमित्ताने म्हणून मग 3 वर्ष सलग अरुणाचलमध्ये
जाणं झालं. तर इतक्या या सगळ्या प्रवासांमध्ये एक प्रवास विशेष घडला, ज्याच्यामध्ये मी बेंगळुरूमध्ये शिकत होतो अझीम प्रेमजी विद्यापीठात आणि MA एज्युकेशनचा विषय होता. मी तिथले काही विद्यार्थी गोळा केले, एक 25 लोक आम्ही होतो आणि मग आम्ही ज्ञानप्रबोधिनीचाच ज्ञानसेतू नावाचा एक उपक्रम होता आणि भारतातल्या दुर्गम भागातल्या शाळांमध्ये जायचं, बरं. सायन्स किट घेऊन जायचं हां. आणि 2 तास 3 तासाची सायन्सची कार्यशाळा घ्यायची. असा तो सायन्स पॉप्युलरायझेशन कार्यक्रम होता. आणि मग ह्या विज्ञान प्रयोगशाळा घेण्यासाठी मी आणि 5 मित्र, त्याच्यातले 3 केरळमधले होते, फार लिमिटेड हिंदी बोलायचे, एक मुंबईची होती आणि एक बिहारचा होता, असे 6 जण आम्ही यिनकिऑंग नावाची जागा आहे, अप्पर सियांग डिस्ट्रिक्टमध्ये अरुणाचलमध्ये. ओके. चीनपासून एरियल डिस्टन्स अगदी फार जास्त नाही आहे, 41 किलोमीटर अच्छा. अंतर असलेले एरिया आहे हा सगळा. आणि त्या यिनकिऑंग नावाच्या शहरात सियांग म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीचं नाव, बरं. स्थानिक नाव. तर ओके. मग ती सियांग नदी पुढे जाऊन ब्रह्मपुत्रा होते. तर अशा सियांग नदीच्या काठावरच्या यिनकिऑंग गावातल्या शाळांमध्ये विज्ञानाच्या कार्यशाळा घेण्यासाठी म्हणून मी 2013ला गेलो होतो, वा. 10 ओके. वर्षांपूर्वी. आणि तिथे आम्हाला माहीत नव्हतं आम्हाला कोण रिसीव्ह करायला येणार आहे. आणि आम्ही त्या सोमोनी गेलो आणि एक गृहस्थ आम्हाला घ्यायला आले. आणि 6 दिवस अशा अनोळखी माणसाकडे अरुणाचलच्या एका टोकाच्या गावामध्ये आम्ही राहिलो. त्यांना 4 मुलं होती, त्या मुलांबरोबर आमची खूप दोस्ती झाली. आणि त्या आमच्या 6 दिवसांच्या शेवटाकडे त्यांनी एक घरामध्ये पूजा घातली. आता हे जे अरुणाचलचे मूल निवासी आहेत, हे आदी नावाची आदिवासी ट्राईब आहे. या ओके. आदी घरातले हे हे आधी घर होतं आणि त्यांच्यात दोन्ही आणि पोलो म्हणजे चंद्र आणि सूर्य यांची पूजा केली जाते. बरं. तर त्याच्या एक आपल्या घरात सत्यनारायण घातला जातो तशा प्रकारची एक पूजा त्यांनी घातली. आणि काही ख्रिश्चन प्रभाव, एक कॅन्डल आणि समोर फ्रेम दोन्ही पोलोची आणि मूर्तीपूजेसारखी पूजा, असं एक हिंदू ख्रिश्चन इन्फ्लुएन्स असणारं एक निसर्गपूजा तिथे होती. तर त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांच्या घरातल्या मुलांना रिदिन नावाचं एक गंडा बांधला. बरं. रिदिन म्हणजे काय असतं? रिदिन म्हणजे जंगलामधल्या एका त्यांच्या विशिष्ट काय म्हणूयात त्यांची भक्ती असणाऱ्या एका झाडाच्या दक्षिणेकडे जाणाऱ्या मूळ काढून बरं. ती वाळवून मग त्याच्या धाग्यांपासून ते हाताला बांधणाऱ्या, आपण जशी राखी हा, हा, हा. बांधतो एक दोरा, ओके. गंडा हा ते बनवतात. आणि त्या आदी कम्युनिटीमध्ये त्यांच्या मुलांच्या हातांवर, मुलांच्या आणि मुलींच्या हातांवर ते तो बांधतात. म्हणजे त्यांच्याकडे काही रिच्युअल आहे अशी एक एक एका वयाची आपल्या मुलं झाली की- फॅमिली, एक आपले जसं आपल्याकडे पूजा झाली की अच्छा, घरी रोज एक बांधतात म्हणजे? जसा धागा बांधतात बरोबर. तसा आधी कम्युनिटीमध्ये रिदिन बांधला जातो. ओके. आणि तो रिदिन त्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मला आणि राहुल म्हणून माझा जो मित्र, त्यांच्याकडे आम्ही राहत होतो, त्यांना वा. बांधला. आणि विचार करा की यिनकिऑंग मधल्या अनोळखी शहरामध्ये 5-6 दिवस आपण एका परिवाराबरोबर राहतो. त्यांनी अख्खा गाव गोळा केलाय. तर गाव गोळा केलाय, पूजा घातलीये, प्रसाद आहे. बाय द वे प्रसादाला दारू असते, बरं. राईस बियर, अच्छा. अपुंग ज्याला म्हणतात, तशी राईस बियर आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या 4 मुलांबरोबर ते मला आणि राहुलला हाताला रिदिन बांधतात. ही मुवमेंटच माझ्यासाठी, तो मोमेंट हा इतका विशेष होता, इतका स्पेशल होता की यांनी किती पटकन आपल्याला आतमध्ये घेतलं. आपण नाही इतक्या अनोळखी व्यक्तीला इतक्या पटकन घरातलं करून घेत. बरोबर. आणि त्यांनी इतकं पटकन घरातलं करून घेतलं, त्याच्याबद्दल कृतज्ञता म्हणून मी त्यांचं जे आडनाव आहे हा. अपांग, ते आडनाव फेसबुकवर माझ्या आडनावाच्या सोबत लावलं. वा. आणि जबर. त्याचं एक कारण हेच होतं की ही गोष्ट मग खूप जण विचारतात आणि त्यानिमित्ताने अरुणाचल बद्दलची माहिती ही मला Right. अनेकांना सांगता येते. अतिशय सुंदर प्रदेश, अतिशय भारत प्रेमी प्रदेश. आणि नदी, डोंगर तितकाच दुर्गम. आणि त्यामुळे दुर्गम भागाचे प्रश्न सगळे आपल्याला अरुणाचलमध्ये बघायला मिळतात. म्हणून आम्ही नंतर 5 वर्षांचा एक प्रोजेक्ट ओके. अरुणाचलमध्ये पूर्ण वेळ राबवला. अच्छा. 22 शाळांमधले विद्यार्थी निवडून बुद्धिमान विद्यार्थी, जसा पुण्यामध्ये काही कार्यक्रम चालतात तसे कार्यक्रम अरुणाचलमध्ये बरं. पुण्या मुंबईमधनं कार्यकर्ते जात आहेत आणि शिक्षक म्हणून आणि तिथे काम करतायत, तिथल्या मुलांबरोबर शिबिरं घेत आहेत आणि त्यातलं टॅलेंट डेव्हलप करतायत. असा कार्यक्रम मग आम्ही पुढे 2015 पासून 20 पर्यंत घेतला. अच्छा. आणि हा तुझा जो अरुणाचलचा दौरा होता तो तू अझीम प्रेमजी विद्यापीठामध्ये शिकत असताना
च्या वेळची गोष्ट. हा जो दौरा आहे 2013चा, तो मी अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीत शिकत असताना तिथल्या विद्यार्थ्यांना बरं. गोळा करून बरोबर, आम्ही विज्ञानाच्या कार्यशाळा घ्यायला म्हणून गेलो होतो. खरं तर ही ज्या अपांग फॅमिलीत आम्ही राहिलो त्यांची मुलं लहान होती आणि ती ज्या शाळांमध्ये जात होती त्या शाळांमध्ये आम्ही या शिबिरं ही घेत नव्हतो, कारण आम्ही हायस्कूलच्या मुलांची शिबिरं घेत होतो. अच्छा. त्यामुळे खरं तर त्यांचा आम्ही तिथे जाण्यातनं काहीच फायदा होत नव्हता. हां हां हां. असं असून सुद्धा त्यांनी आम्हाला अगदी पोटच्या पोराप्रमाणे माया केली. आणि खरं तर मला त्यांचा पारंपरिक पोशाख खूप आवडला होता. हा, भारी असतात त्यांचे पोशाख, एकदम ईशान्य भारतातल्या लोकांचे अगदी एकदम रंगीत असतात, खूप. वैशिष्ट्यपूर्ण, एकदम वेगळे आणि असतात. प्रत्येक जनजातीचे वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स असतात. तर यांचे लाल, काळा आणि भगवा अशा 3 रंगांचे मिळून यांचे जॅकेट्स बनतात, ड्रेसेस बनतात, खालचे गाले बनतात. तर त्यातलं त्यांचं एक जॅकेट होतं, ते मला खूप आवडलं. त्यांच्या ते लक्षात आलं की मला ते खूप आवडलंय. त्यांनी निघताना शेवटच्या दिवशी त्यांचं ते जॅकेट मला काढून हातामध्ये दिलं. आता त्याची बॅक स्टोरी अशी आहे की ते हाताने बनवलं जातं, हे कुठलंही मशीन मेड नसतं. या बायका घरामध्ये बसून हातमागावर हे एक एक दोरी विणतात, एक एक ओळ त्यातली रचतात. आणि किमान बाजारामध्ये त्याची किंमत करायला गेलो तर 5-1 हजाराचं ते जॅकेट पडेल. ते त्यांनी कुठलाही विचार न करता ह्याला आवडलंय या भावनेपोटी मला देऊन टाकलं. खरंच दुर्गम भागातील लोकांचं मन खरंच खूपच मोठं असतं, म्हणजे इतकं प्रचंड मोठं मन. म्हणजे खरं तर त्यांच्या खिशामध्ये खूप पैसे आहेत अशातला भाग नव्हता, परंतु खूप जास्त प्रेम, विशेषतः भारतामधल्या आदिवासी गावांमध्ये मला जाणवलं. म्हणजे अजून एक उदाहरण मला आठवतं. मी ते ओडिशामध्ये एक गोष्ट घडली, ती मी थोडक्यात सांगतो. कधीची म्हणजे ही सांगतो 2017 सालची गोष्ट. अच्छा, ओके. जुलै महिन्यातली. आणि प्रबोधिनीच्या काही 12वी झालेल्या विद्यार्थ्यांना घेऊन मी अभ्यास दौऱ्याला म्हणून ओडिशाला गेलो. अच्छा, ओके. आणि 2 जिल्ह्यांमध्ये आम्ही गेलो, म्हणजे टुरिस्ट प्लेसला गेलो, कोणार्कला वगैरे. पण मयूरभंज नावाचा एक जिल्हा आणि कंधमाल नावाचा जिल्हा, त्यातला कोंध हे आदिवासी कम्युनिटीचं नाव. या कोंध लोकांमध्ये एका गावामध्ये आम्ही गेलो होतो. बरं. आणि परत यायला अचानक आम्हाला कळलं की आम्ही परत येणार होतो फुलबनीला, जे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे, तिथे आमचं हॉटेल होतं आणि तिथे आम्ही राहणार होतो, लॉज जे होतं ते. पण आम्ही त्या गावात अडकलो की परतीला यायला जागाच नाही काही. म्हणजे रिमोटनेस म्हणजे काय, तर परत आपल्याकडे कसं आहे की घरातनं बाहेर पडलो, उबर बोलवली, ओला बोलवली, किंवा बस घेतली, PMT घेतली, किंवा 2 व्हीलर काढली, 4 चाकी काढली, कोणाला तरी बोलवलं, चाल रे या लोकांना गाडीवर सोडून ये. यातली कुठलीही सुविधा अवेलेबल नसणाऱ्या गावाबद्दल, म्हणजे जंगलातलं शेवटचं गाव असं मी म्हणतो, की आम्ही गावात गेलो तेव्हा आम्हाला जंगलात फिरवायला घेऊन गेले. आणि मग येता येता तिथनंच मशरूम्स त्यांनी काढून घेतले, जे नंतर रात्रीच्या जेवणाला होते. इतकी निसर्ग शैली, इतकी निसर्गाशी एकात्म झालेली अशी यांची जीवनशैली आहे. तर त्या गावामध्ये आम्ही मग नाईलाज होता राहायला लागलो. आणि राहायला लागल्यानंतर माझ्या बरोबर जी मुलं होती ती जस्ट 12वी झालेली होती, 17-18 वर्षांची मुलं होती. त्यांची खूप चिडचिड सुरू झाली की अरे इथे काय इंटरनेट नाहीये, आम्ही चार्जर्स आणले नाहीयेत, कोणी औषधं आणली नव्हती, मग आता जॅकेट आणलं नाही, विंड शीटर आणलं नाही, आम्ही टूथपेस्ट आणली नाही, आम्ही टूथब्रश आणला नाही. तर अशी सगळी किटकिट पोरांची चालू होती. त्याच्या आधी जस्ट आम्ही तासभर गावातल्या मुलांबरोबर खूप क्रिकेट खेळलो होतो, व्हॉलीबॉल खेळलो होतो, खूप मजा आली होती. आणि अंधार पडायला लागलं की जंगलातलं गाव खायला उठतं. मग आम्ही एका खोलीमध्ये सगळे बसलो होतो आणि मग सगळ्यांची फार चिडचिड चालू होती, म्हणून मी बाहेर बसलो. खोलीतनं बाहेर पडलो तर मी विसरूच शकत नाही की जंगल जेवढं दिसत होतं त्या जंगलातल्या प्रत्येक झाडाच्या प्रत्येक पानावर काजवा, आणि एक झाड फुलतंय आणि दुसरं झाड राजगडवर पाहिलंय आधी. लाखो काजवे एकत्र एका वेळेस. तो फारच अद्भुत असा तो क्षण होता. ओडिशामध्ये. त्या रात्री आम्ही राहिलो त्या गावात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही घरच्यांबरोबर गोठा स्वच्छ केला वगैरे वगैरे आणि आम्ही निघालो. आता खरं तर हे गाव इतकं गरीब होतं की त्यांच्याकडे दुधामध्ये टाकायला, म्हणजे चहामध्ये टाकायला दूधही नव्हतं. तरी त्यांनी पाण्याचा चहा केला, त्याच्यासाठी आमच्यासाठी बिस्किटं आणली, ती सगळी व्यवस्था केली आमची. एकदम अचानक 10-15 लोक आपल्या गावामध्ये राहायला येतात, हे ह्या गावासाठी तितकी सोपी गोष्ट नव्हती. आम्ही कोणी जण ह्या घरी 2 जण, कोणी त्या घरी 2 जण, असे आम्ही राहायला गेलो. परत येत असताना एक
आंब्याचं झाड दिसलं हां आणि त्या आंब्याच्या झाडाकडे बघून असं वाटलं की एखादी कैरी एखादा आंबा काढून घेऊयात. तर आम्ही काढले 2. तर त्या निघाल्या कैऱ्या. तर हा. आमचा चेहरा असा पडला. तर मी आणि 4 मुलं होतो आम्ही. ते एका घरामधनं एका माईंनी बघितलं आणि त्यांना असं झालं की थोडं हसू आलं. दुसऱ्या घरातनं अजून एक काकू बाहेर आल्या. तर अशा ह्या एक माई त्या तिघी जणी अशा एकत्र त्या झाडाखाली जमल्या आणि मग त्या भाषा बोलता येत नाही. हां ती भाषा त्यांची जी आहे आणि हिंदी किंवा मराठी आणि इंग्रजीचा संबंधच नाही. आम्हाला काही कळत नाहीये त्या काय म्हणतायत. त्या आम्हाला सांगायचा बहुतेक प्रयत्न करत होत्या की तुम्ही ह्या झाडाला कच्च्या आहेत त्या झाडाकडे बघा. आणि काही शहरी मुलं आलेत की यांना आंबा कुठला खायचा हेही माहित नाही असं एक त्यांच्या मनात होतं. पण त्यातल्या एक माई या झाडावर चढल्या, सरसर वरती गेल्या बर आणि आम्हाला कळत नाहीये म्हटल्यावर आणि झाड वरती जाऊन त्यांनी अशा वरती गेल्या 20-30 फूट गेल्या हां आणि त्यांनी वरती जाऊन ते झाड अख्खं गदा 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 हलवलं. ओके आणि आमच्या अंगावर, आम्ही 4 जण झाडाच्या खाली बसतोय, अजिबात अतिशयोक्ती करत नाही, आमच्या अंगावर आंब्याचा पाऊस पडला. पिकलेल्या आंब्याचा पाऊस. म्हणजे इकडून असं कुठल्या तरी महाराष्ट्रासारख्या दूरवरच्या प्रांतातनं त्यांच्या अशा आडगावात कोण गेलं या गोष्टीच त्यांना एवढं चांगलं वाटलं असेल की अप्रूप. हो. की घ्या सगळं घेऊन जावं आमचं, तुम्ही आमच्याकडे आलात, अतिथी देवो ह्यातच भव. सगळं आम्हाला खरंच मिळालं. भारतामध्ये अतिथी देवो भवचा असा अनुभव सगळीकडे येतो. आणि त्या दिवशी आमच्याकडे एक्स्ट्राची पिशवी नाही, कारण आम्ही आदल्या दिवशी आलो, आमच्याकडे कुठलं सामान नव्हतं, आम्ही अंगावरच्या शर्ट सकट आम्ही तिथे होतो. हां बरोबर. अजून वेगळं काही सोबत नव्हतं. तेव्हा हातामध्ये दोन्ही पुरतील तेवढेच आंबे आणि आमचा बाकी गट पुढे गेला होता. त्यामुळे आम्ही 4 जणांचे मिळून जे काय आंबे होते, म्हणजे पडलाही एवढा पाऊस, पण घेऊन किती जाऊ शकतो. तेव्हा मी याच्याबद्दल माझ्या युट्यूब चॅनलवर पण एकदा सांगितलंय की तेव्हा मला खरं तर श्रीमंती आणि समृद्धी यातला फरक कळला की हे गाव अजिबात श्रीमंत नव्हतं, पण ते अतिशय समृद्ध होतं आणि हातामध्ये जेवढं मावेल आपल्या तेवढंच खरं आपलं. राईट असा अनुभव मला या आदिवासी गावामध्ये राहिल्यामुळे आला. आणि या सगळ्या प्रवासामुळे मला खूप एक काय म्हणता येईल की शहरी जीवनशैलीची कुठेतरी थोडी त्याची मर्यादा जाणवायला लागली. लाज असं म्हणणार होतो मी, पण लाज नाही म्हणत, लिमिटेशन बरोबर आहे, मर्यादा पण बरोबर मर्यादा शब्द आहेत वापरतो. की आपण खूप फास्ट इतकं फास्ट आणि इतकं सगळं कटथ्रोट असा शब्द आपण वापरतो. म्हणजे आपल्या हेही लक्षात येत नाही की कटथ्रोट सारखा अतिशय व्हायलंट शब्द हा आपण इतका नॉर्मलाइज करून टाकलाय शहरामध्ये. असं कटथ्रोट असं आपल्याला गावाकडे. बरोबर. शहरामध्ये जी ॲम्बिशियस माणसं आहेत की सगळं आपल्याकडे अक्युम्युलेट करून घ्यायचं आणि इकडे म्हणजे सगळं देऊन टाकायचं. जरा हो, देण्याचा स्वभाव असा. मला माहिती आहे तुझ्याकडे असे इन्फायनाईट अनुभव असणार आहेत सगळ्या ईशान्य भारतातले वगैरे, आणि हे तू 17चं सांगितलंस आणि तू अझीम प्रेमजीमध्ये असतानाचं हे अनुभव सांगितलेस. पण तू जेव्हा सुरुवातीला आता म्हणजे ऑफकोर्स तुला आत्तापर्यंत तिथल्या सामाजिक सगळ्या परिस्थितीची आणि एकूणच सगळ्या तिथल्या लोकांच्या जीवनशैलीची चांगली ओळख असेलच, पण तू सगळ्यात जेव्हा पहिल्यांदा गेलास तिकडे तेव्हा ज्ञानप्रबोधिनीबरोबरच गेला होता 2005ला. 2005ला म्हणजे तू तेव्हा लहान असशील किती, 10वीत 15 वर्षांचा होता. 10वीत वगैरे. हां 10वीची परीक्षा जस्ट लिहिली होती. राईट. तर तेव्हा पहिल्यांदा जाताना तुला अशा डोक्यात काही कल्पना असतील की ईशान्य भारत असा असेल तसा असेल, आणि तू तेव्हा गेलास आणि पहिलं पाऊल ठेवलंस तिकडे, आणि तुला जे सुरुवातीला अनुभव यायला लागले त्याचे थोड्या तू काही शेअर केल्यास गोष्टी तर त्या मजेदार असतील. आम्ही आसाममध्ये होतो, गुवाहाटीमध्ये होतो. बिहूचा सण होता. आसाममधला सगळ्यात मोठा सण आहे. आम्ही एका मैदानावर बिहूचं सेलिब्रेशन बघायला गेलो होतो. वेगवेगळे आसामी जनजाती या त्या ठिकाणी बिहूच्या सेलिब्रेशनसाठी आल्या होत्या. अतिशय रंगीत असा तो सण असतो. आणि त्या कार्यक्रमामध्ये आसामचे मुख्यमंत्री त्या नाच सादर करणाऱ्या लोकांबरोबर नाचत होते. बर. मला त्या क्षणी पहिल्यांदा 2005ला असं जाणवलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या अशा कुठल्या तरी सर्वसामान्य कार्यक्रमामध्ये इतक्या सहजपणे सहभागी होऊ शकतात का, असा प्रश्न मला पडला. आणि असंच जाणवतं आपल्याला. मला अरुणाचलमध्ये हे जाणवलं 2009ला. मी अरुणाचलला जेव्हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमासाठी म्हणून गेलो अनावरणाच्या, तो कार्यक्रम तेव्हाचे मुख्यमंत्री दोरजी खांडू, म्हणजे आत्ताचे जे मुख्यमंत्री खांडू आहेत, पेमा खांडू, त्यांचे वडील दोरजी खांडूंनी ऑर्गनाईज केला होता. बर बर. तेव्हाचे लष्कर प्रमुख जे सिंग यांच्याबरोबर, आणि चीनच्या दिशेने तोंड करून रोखून असा तो शिवाजी महाराजांचा पुतळा हा तिकडे अरुणाचलला तवांगला 8,000 मीटरवर हिमालयात ओके बांधलेला आहे.
पण तू सामाजिक परिस्थितीबद्दल बोललास, त्या पहिल्या दौऱ्यामध्ये मला असं जाणवलं, फारसं काय एक्सपेक्ट करायचं हे माहित नव्हतं. काही पूर्वतयारी शिबिर झालं होतं, अंदाज आला होता, चेहऱ्यांची ओळख झाली होती. आसाममध्ये म्हटलं तसं की खूप छान सेलिब्रेशन वगैरे बघितलं. तिथनं आम्ही पुढे जेव्हा नागालँड आणि मणिपूरला गेलो तेव्हा खरी आम्हाला परिस्थितीची दाहकता समजायला लागली. तेव्हा ऐकायचो मणिपूरमध्ये इन्सर्जन्सी आहे, मिलिटन्सी आहे, ह्या सगळ्याचे अनुभव आम्हाला तिथे गेल्यावर यायला लागले. खरं तर आम्ही म्हणजे आता जे मणिपूरमध्ये चाललंय तिथल्या जनजातींमधला जो संघर्ष, तो तेव्हाही तुला थोडंसं त्याची धग जाणवली होती? मणिपूर मधली धग ही अनेक वर्षांपासून, अनेक दशकांपासून आहे. खरं तर मी जसं मगाशी म्हटलं की आदिवासी समाजामध्ये कटथ्रोट कॉम्पिटिशन नाहीये, पण आदिवासी समाजामध्ये अनेक समाजांमध्ये जनजातींमध्ये असे खूप कटथ्रोट हिंसाचार आणि त्याला मोठा इतिहास अच्छा हा सगळीकडे आहे. म्हणजे जसं अरेबियामध्ये ट्रायबल संघर्ष जो होता, होय. मुसलमान धर्माच्या उगमाच्या वेळेचा, म्हणून इंग्रजी भाषेत त्याला ट्रायबलिझम असा शब्द आहे, जो थोडा नेगेटिव्ह कॉनोटेशन मध्ये वापरला जातो, की ज्याच्यामध्ये जी माणसाच्या आतमध्ये कुठेतरी एक ब्लड फॉर ब्लड ही एक टेंडन्सी आहे. बरोबर. सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आहे. ही सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट या ट्रायबलिझम मध्ये अनेकदा डोकं वरती काढते. आज आपल्याला गाझा आणि इस्रायल मध्ये जो वाद चालू आहे त्याच्यामध्ये कुठेतरी ती क्रूरता दिसते. ती म्हणजे आपण आत्ता बोललो त्याच्यामध्ये खूप ह्याच आदिवासी जनजातींमध्ये मिळालेलं प्रचंड प्रेम आपण बघितलं, पण दुसऱ्या बाजूला अतिशय क्रौर्य सुद्धा पाहिलेलं. आणि त्याचे एक दोन अगदी छोटे किस्से सांगायचे झाले. सॉरी मी तुला जरा डिस्ट्रॅक्ट केलं. नाही, त्याचेच अगदी जोडलेलं आहे हे सगळं. तर त्याच्यात आणि एका 15 वर्षाच्या मुलाच्या नजरेतनं हा किस्सा आपण बघूयात. आम्ही आमची गाणी म्हणतोय, मजा करतोय बसमध्ये, स्टेट ट्रान्सपोर्ट, नागालँड स्टेट ट्रान्सपोर्टमध्ये आम्ही बसलेलो आहोत. दिमापूर नावाचं नागालँडमधलं समतल भागातलं एकमेव मोठं शहर आहे आणि तिथनं बाकी सगळा नागालँड हा डोंगराळ प्रदेश आहे. तर या दिमापूरवरनं गाडी निघाली आणि जालुकी नावाच्या गावी आम्ही जाणार होतो. खरं तर 60-65 किलोमीटरचा फार तर फार मला वाटतं प्रवास आहे. किती तास लागतील? किती किलोमीटर? 60 किलोमीटरचा. म्हणजे डोंगराळ भाग असं समजलं तर 2.5-3 तास मॅक्सिमम. 12 तास लागले. कारण त्या भागामध्ये त्या रस्त्यावर टायर्स पंक्चर होते. त्या गाडीची जी एक्स्ट्रा टायर्स असतात ती सुद्धा, म्हणजे पंक्चर काढणे, पंक्चर अशा एका ठिकाणी एका गावामध्ये आमच्या गाडीचं टायर पंक्चर झालं आणि त्यामुळे थांबायला लागलं. आम्ही 5-5.5 तास तिथे होतो, कारण विजेचे प्रश्न होते, टेक्नॉलॉजीचे प्रश्न होते. आणि हे 2005 म्हणजे 18 वर्षांपूर्वीचं सांगतोय. तो जो रस्ता होता स्टेट हायवे होता ऍक्च्युली, पण मध्ये माती, मध्ये दगड आणि मध्ये डांबर, असं एकूण त्या रस्त्याचं वर्णन करता येऊ शकेल. आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती होती, नागा व्यक्ती होती. आणि नागालँडमध्ये तेव्हा स्वतंत्र नागालिम ची मागणी खूप मोठी होती. बरं. म्हणजे नागालँड मधल्या नागा जनजाती, मणिपूर मधल्या नागा जनजाती, अरुणाचल मधल्या नागा जनजाती, या सगळ्यांचा मिळून एक वेगळा नागा प्रदेश, एक वेगळा ग्रेटर नागालँड, स्वतंत्र देश असावा, अशी मागणी ही अनेक दशकांपासून आहे तिकडे आहे. बरोबर. आणि त्याच्यातनं खूप संघर्ष हा त्या भागामध्ये झालेला आहे. आणि त्यांच्या दृष्टीने, त्यांच्यातल्या काहींच्या दृष्टीने आम्ही बाहेरनं आलेलो होतो, आउटसाइडर्स. बरोबर. माझ्याबरोबर श्रीजित कुंजीर नावाचा माझा मित्र होता. आम्ही ते गाडी, प्रचंड पॅक गाडी होती. आणि जेव्हा हे गाडी आता पंक्चर झाली, होत नाही, आम्ही आमची गाणी वगैरे म्हणत होतो. खूप फ्रस्ट्रेशन आलेली होती. सोबतच्या रोजच्या माणसासाठी हे खूप काय मजेदार नाही. आम्ही काय प्रवासासाठी एकदा आलोय. आणि बावळट मुलं रे, 15 वर्षाची मुलं म्हटल्यावरती काहीतरी बावटपणा करणार. त्यातल्या एकाने त्याची तार सुटली. त्याने श्रीजीच्या पाठीत घातला गुद्दा. आणि त्याच्या पुढची वाक्य आम्हाला दिसलंच नाही, आम्हाला फक्त ऐकू आलं. आणि त्याच्या पुढची वाक्य होती ती माझ्या मनातनं मी कधी काढू शकत नाही. तो म्हटलं, यू बास्टर्ड्स, यू ब्लडी इंडियन्स, वी डोंट वॉन्ट फ्रेंडशिप विथ यू, वी डोंट वॉन्ट एनी रिलेशनशिप विथ यू, गो अवे फ्रॉम नागालँड, वी वॉन्ट ग्रेटर नागालँड. अच्छा. हे एका श्वासात ते काका म्हटले. आणि मी मगाशी ज्या ट्रायबलिझमचा उल्लेख केला, जर व्हायलन्सवर आलं तर आम्ही मुलं आणि आमच्याबरोबरचे 3-4 मोठे, आमचा काहीही निभाव लागला नसता. अगदीच.
नागालँडच्या त्या गावातनं आमची बातमी सुद्धा महाराष्ट्रात पोहोचायला 4 दिवस लागले असते किमान. अशा अतिशय टेन्स परिस्थितीमध्ये बसमध्ये त्यांनी गुद्दा घातलेला आहे, म्हणजे ऑलरेडी व्हायलन्सचं इंटेन्शन दाखवलंय. 2 नागा मुली त्या रायपूरला शिकायला होत्या, त्या उभ्या राहिल्या त्यांच्या सीटवरनं आणि त्या मध्ये पडल्या आणि त्यांनी त्यांना समजावून सांगितलं की हे आपले पाहुणे आहेत आणि हे आपल्या बरोबर मैत्री करायला आलेत आणि आपण ह्यांना रिस्पेक्टने ट्रीट केलं पाहिजे. अच्छा, म्हणजे त्या ज्या मुली होत्या त्या इकडे शिकत होत्या, त्या कुठल्या त्याचा फायदा झाला, बरोबर. म्हणजे आपण तिकडे जी काही वेगवेगळ्या चांगल्या संस्था ज्या आहेत महाराष्ट्रातल्या किंवा बाकी देशामधल्या जिकडे सेवा कार्य करतात त्याचा जरा फायदा होतो अनेक ठिकाणी. म्हणजे पुण्यामध्ये, रायपूरमध्ये अशी नॉर्थ ईस्ट हॉस्टेल्स आहेत. पुण्यामध्ये आता मणिपुरी हॉस्टेल, पुण्यामध्ये नागा हॉस्टेल आहे, आसामी व्यक्तींचं हॉस्टेल आहे. तर अनेक संस्था आहेत ज्या अनेक दशकं या तिथे काम करतात. म्हणजे विवेकानंद केंद्राने आपण आता 23 मध्ये आहोत, 1972 साली पहिली शाळा ही अरुणाचल प्रदेशमध्ये काढली आहे. अच्छा. तेव्हा त्यांचे कार्यकर्ते गाडीच्या टपावर वगैरे बसून त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तिथे शाळा उभारलेल्या आहेत. किंवा रामकृष्ण मिशन सारखी संस्था की ज्यांनी इंदिराजींच्या रिक्वेस्टवर हार्डकोर माओवादी बस्तरच्या नारायणपूरमध्ये जाऊन आश्रम काढलेला आहे की जिथे असं म्हणतात की डिस्ट्रिक्ट कलेक्टरला सुद्धा आज जायचं असेल अंदरवालो के गाव में, अंदरवाले म्हणजे नक्षलवाद्यांच्या गावात, तर 2 बाजूला मठाचे 2 संन्यासी आणि मध्ये डिस्ट्रिक्ट कलेक्टर असं जायला लागतं. अशी परिस्थिती काही वर्षांपूर्वी या सगळ्या भागामध्ये होती. मी याच्यावर आता बस्तरमध्ये आपण शिरलोय म्हणून सांगतो की बोल ना. अय्याज तांबोली म्हणून महाराष्ट्रातले नगरचे अधिकारी, हे अधिकारी अतिशय उत्तम काम करतायत छत्तीसगडमध्ये. ते बस्तरमध्ये पोस्टेड होते तेव्हा त्यांना आम्ही भेटायला गेलो होतो एका अभ्यास दौऱ्याला. ही 2016ची गोष्ट आहे. आणि अय्याजजी आम्हाला सांगत होते की माझ्या कथ्थरीत 700 गाव आहेत. या 700 मधल्या 1/3 गावांमध्ये भारत सरकार काम करतं, छत्तीसगड सरकार काम करतं, हे माझ्या अंडर येतात. 1/3 गावांमध्ये अंदरवाले राज्य करतात, म्हणजे तिथे नक्षल काम करतात. तिथे सरकारला शिरकाव नाहीये. बरं. आणि म्हटले 1/3 गावा अशी आहेत की जिथे दिवसा मी गेलो की मी राजा असतो, रात्री ते आले की ते राजा असतात. ही टेरिटरी शेअरिंग आहे. आणि अशा त्याच दौऱ्यामध्ये घेतलेले अनुभव आहेत की आम्ही दंतेवाड्याला होतो, म्हणजे हे बिजापूरमध्ये मी आणि हे 2016ला मी आणि माझ्याबरोबर प्रबोधिनीचे 12वी झालेले काही विद्यार्थी होते. तसा ओडिशाला दौरा नेला, त्याच्या आदल्या वर्षी आम्ही छत्तीसगडला दौरा नेला. बरोबर. तर ते सलग 3 दौरे झाले. 2016ला आम्ही छत्तीसगडला गेलो, 17ला आम्ही ओडिशाला गेलो, 18ला आम्ही मणिपूर आणि पश्चिम बंगालला गेलो. तर ह्या 16 सालच्या दौऱ्यामध्ये आम्ही सुरुवातच केली ती हेमल कसाला बाबा म्हणजे प्रकाश आमटे, मंदाताई आमटे यांना भेटलो आणि तिथनं आम्ही सिरोंच्या वरनं नदी ओलांडली, इंद्रावती नदी. आणि महाराष्ट्र आणि छत्तीसगड ह्याला क्रॉस करायला 3च रस्ते. एक वरनं रायपूरच्या साईडने जातो, एक खालनं जातो, पण मधनं सिरोंच्या मधनं क्रॉस करायला काहीच नाही. तर नदी आहे, तर बैल जोडी चालली आहे, स्थानिक चालले, तर आपण पण नदीतनं जाऊ असं मुलांना वाटलं. मग मुलांनी म्हटलं की हो दादा आपण जाऊयात असं. तर म्हटलं खरं तर मला करायचं नव्हतं असं, आणि पण मुलांचा हट्ट आहे, मुलं मजा करायला आली, दौऱ्यावर आली असली तरी काय झालं, म्हणून मी त्यांच्या हो मध्ये हो म्हटलं. आणि आम्ही आपले एकमेकांचे हात धरून त्या पाण्यामध्ये, समोर काठ दिसतोय, अय्याज तांबो यांनी पाठवलेल्या 4 डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या गाड्या आम्हाला घ्यायला आलेल्या समोर उभ्या आहेत. समोर छत्तीसगड आहे, मागे महाराष्ट्र आहे, मध्ये इंद्रावती नदी आहे. आम्ही क्रॉस करतोय, पुढची लोक गेली आहेत, गावकरी गुडघाभर पाण्यातनं पुढचे गावकरी गेलेत. हे दिसतंय समोर. आता ह्याच्यात काही रिस्कला जागा आहे का? नाही, काही जागा नाही. 11 जण आम्ही असे पाण्यातनं चाललोय. 5 जण म्हटले हा मूर्खपणा आहे, आमच्या सगळ्यांचं सामान घेऊन ते बोटीतनं नावेतनं पलीकडे जात आहेत. आणि ते आमच्या शेजारनं पास होत आहेत, तर आमचे फोटो काढतात. या फोटो काढण्याच्या नादात आमचं थोडं लक्ष हटलं, आम्ही जरा लूज झालो आणि थोडी दिशा बदलली. तर एका ठिकाणी मी सगळ्यात पुढे होतो, हे माझेच म्हणजे मीच खाल्लेली माती आहे की एक पुढचा मी पाय टाकला आणि त्याच्या पुढच्या पायाला माझ्या खांद्याच्या वरती पाणी होतं. खपकन पाण्याच्या आत गेलो. पाण्याचा अंदाजच खोलीचा आला नाही
आणि त्याच्या पुढचा डोकं पाण्यात गेलं हां आणि मग मी पोहायला लागलो. हां पोहायला कारण येतंय पोहायला, तर मग पोहायला हातपाय मारायला लागलो. एक साधारण काही सेकंदात माझ्या लक्षात आलं की आपण हातपाय तर मारतोय पण जात नाही कुठे. पण जात नाहीये कुठे. हां प्रवाह असा होता की जात नाही होता पण कुठे. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण प्रवाहाला लागलोय ओ आणि आपला बाजार आता उठणार आहे. आणि मी तेवढ्यामध्ये मागे म्हणजे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय. धाप लागली, काही सेकंदच टिकतो माणूस पाण्यामध्ये असं माझ्या एकूण लक्षात आलं प्रवाहामध्ये. हां आणि त्याच्या पुढे मी एक पाय टाकला, मी जोरात खालती म्हणजे खालच्या बाजूला उडी मारली. पाय लागला, तळाला पाय लागला आणि मी तळाला दाबून त्याच्या अगेन्स्ट द प्रेशर मी वरती आलो. हां आणि मी त्याच्यातनं सुटलो. त्या प्रवाहातनं मी पुढे गेलो होतो. पण माझ्या मागे मी हे त्यांना कन्वे करेपर्यंत की तुम्ही इथे येऊ नका, हां सगळे आले होते. एका मागे एक एका मागे एक एका मागे एक सगळे वाहायला लागले. ओ आणि हे जे ह्याच्यातनं गेले बोटीतनं, त्यांना वाटतं की आम्ही नाटक करतोय. हां. त्यांना कळलंच नाही याची ग्रॅव्हिटी आम्ही हां हां तिथनं सगळे बाहेर येईपर्यंत. ओके. मग काय झालं तिथे सगळे त्या सुखरूप आमच्या आले? सगळ्यामध्ये एक मुलगा आमच्यातला होता ज्याला स्विमिंग येत नव्हतं. बरं. आणि त्याच्या आईने मला हे सांगितलं होतं की त्याला स्विमिंग येत नाही दादा. मी म्हटलं माझ्या जबाबदारीवर मी घेऊन चाललोय. हे मला सगळा संवाद आठवायला लागला तिकडे त्या पाण्यात, इंद्रावती नदीत. हां आणि एक एक धरून बाहेर काढले, पण ते पोरगं मागेच राहिलं. आणि इतके दमलो होतो, पण मी परत पाण्यात उडी मारली, त्याच्यापर्यंत गेलो. त्याला धरलं, त्याने माझ्या मानेलाच धरलं. मी त्याला पायानेच बाजूला धरलं आणि म्हटलं फक्त हात धर. आणि मग यांना म्हटलं की माझ्याकडे नाहीये ताकद, तुम्ही या. हां आणि मग त्यांनी साखळी केली ओ आणि 4 लोकांनी साखळी करून माझा हा उजवा हात घेऊन ओढून नेलं. तेव्हा तो जो बुडत होता त्याला आम्ही वाचवलं. आणि समोर डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या गाड्या उभ्या आहेत आम्हाला घेऊन जाण्यासाठी. आणि आम्ही हा किस्सा केला. आमच्या बरोबरच्या लोकांनाही हे कळलं नाही. म्हणजे दुर्गमता काय असते याचा एक फार भयानक अनुभव आम्हाला त्या ठिकाणी आला. आणि मग संध्याकाळी आम्ही बिजापूरचे कलेक्टर अय्याजी तांबोळी यांच्याशी गप्पा मारल्या. तेव्हा सगळी परिस्थिती समजली. आणि त्यांनी ते म्हटलं की कलेक्टर म्हणून माझ्या इथल्या प्रायोरिटीज ज्या आहेत त्या काय आहेत, तर मी शिक्षणातले बदल कदाचित 5 वर्षामध्ये माझ्या 3 वर्षाच्या टेन्युअरमध्ये नाही करू शकणार. पण इथे जर एक टॉवर आला मोबाईलचा तर या भागामध्ये मोठा फरक पडू शकेल. त्यामुळे माझं काम, मला इथे एक टॉवर आणायचं आहे आणि इथनं महाराष्ट्र आणि इथनं हैदराबाद कनेक्ट करू शकणारे 2 रस्ते मला बांधायचे. इतकंच माझं उद्दिष्ट आहे 3 वर्षात. हे झालं तर हा सगळा भाग. अगदी बरोबर आहे ना. विकास हाच पर्याय आहे या सगळ्या गोष्टींना थोपवण्याचा. आणि त्यांच्या मागण्या काही अगदी चुकीच्या नाही आहेत आणि त्यांच्या मागण्याही थोड्या शमवण्यासाठी विकास हा एक चांगला पर्याय आहेच आहे. तुझा काही असं विकास हा पर्यायच नाही, विकासाला पर्यायच नाही. विकासाला पर्याय एकदम बरोबर आहे. विकास आणि विकास म्हणजे समान संधी आहे पुढे जाण्याची. बरोबर अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून देणे, बेसिकली अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून देणे. आता उदाहरण म्हणून सांगतो की तिथनंच पुढे आम्ही दंतेवाड्यामध्ये काही दिवस राहिलो. दंतेवाड्यातनं आम्ही याच्याकडे जात होतो, सुकम्याला जात होतो. अच्छा. हां. तर दंतेवाड्यातनं निघालो, सुकमाला काय 2-3 तासात पोहोचू. सुकमा हे ऐकलंय बरेचदा. हो, सुकमा नक्षलवादी हल्ले नक्षलवादी हल्ल्यासाठी सुकमा हा दंतेवाडा जिल्ह्यातनं वेगळा झालेला जिल्हा आहे. बरोबर. आणि तिथे खूप जास्त नक्षल ऍक्टिव्हिटी होती. त्याच्यामध्ये खूप स्थानिक लोक मारले गेलेले आहेत, आदिवासी स्थानिक आदिवासी मारले जातात. या सगळ्यामध्ये भरडले जातात. जसे सीआरपीएफचे जवान मारले जातात तसे स्थानिकही मारले जातात या सगळ्या चकमकीमध्ये. का पण ते मध्ये येतात नाही, ते शील्ड म्हणून, ह्युमन शील्ड म्हणून त्यांचा वापर अनेकदा केला जातो नक्षलवाद्यांच्याकडनं. आपण नक्षलवादी म्हणण्यापेक्षा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, LWE असा जो शास्त्रीय शब्द आहे तो वापरता येईल आपल्याला. तर आम्ही 1 तास आधीच पोहोचलो सुकम्याला. आणि आम्हालाच घ्यायला येणार होते आशिष भैया. त्यांना कॉल केला की तुम्ही घ्यायला नाही आले. म्हटलं तुम्ही 1 तास आधीच आलाय. मग त्यांनी चौकशी केली तर कळलं की आम्ही गादिरास नावाच्या मधल्या ठिकाणी स्टॉपच घेतला नाही आमच्या बसने. आणि मी झोपलो होतो, मला काय कळलंच नाही की स्टॉप होता का काय. त्या गादिरासमध्ये आमची गाडी जाण्याच्या 15 मिनिटं आधी भर बाजारामध्ये एका पोलिसाला नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून मारलं होतं. सिक्युरिटी इश्यूजमुळे ती बस तिथे थांबलीच नाही. अच्छा. बर. आणि म्हणून आम्ही सुकम्याला 1 तास आधी पोहोचलो. ओके. किंवा सुकम्यामधल्या एका गावामध्ये आम्ही एका शाळेत व्हिजिट करायला गेलो तेव्हा जाता जाताच गावाच्या आतमध्येच पाण्याची टाकी असते. त्या पाण्याच्या टाकीवर सरकार विरोधी घोषणा या निळ्या अक्षरामध्ये
पेंट केलेल्या होत्या. त्या गावात आम्ही गेलो, असा 1-2 किलोमीटर आत जंगलात चालतोय. आम्हाला पहिल्यांदा मला भारतामध्ये इतकं फिरून भीती वाटली. दिवसा ढवळ्या गावामध्ये जात असताना भीती वाटली, आणि ती भीती माणसांची नव्हती, ती भीती एक जंगलाची होती. जंगल अंगावर येतं. जंगल आपल्याला खूप छान वाटतं की अरे हिरवळ आहे, खूप छान आहे, किंवा डोंगर आपल्याला खूप छान वाटतो की अरे छान फिरायला जायला म्हणून डोंगर खूप छान आहे. पण हाच डोंगर जेव्हा त्याचं रूप दाखवतो, रिमोटनेस, पाण्याचं दुर्भिक्ष, रिसोर्सेस, ऑपॉर्च्युनिटीज, हा डोंगर जीवावर येतो. हे जंगल अंगावर येतं. आणि बाहेरच्या माणसाला, अर्थात जे त्या जीवनशैलीशी अट्यून्ड आहेत, त्यांचा एकूण जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच खूप वेगळा आहे. बरोबर. तर या गावामध्ये एक शिक्षक आम्हाला भेटला, आणि नंतर काही गावकरी आमच्याशी बोलायला आले होते. हा शिक्षक दररोज 4-1 किलोमीटर या गावामधनं पाय वाट तुडवत शाळेत येतो, आणि 1ली ते 4थीचा एकच वर्ग आहे. काही वेळ पहिलीला शिकवेल, मग दुसऱ्याला शिकवेल, मग तिसरीला शिकवेल, मग 4थीला, असं करत 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 येतो. आणि कुठलीही सुट्टी न घेता तो शिक्षक त्या ठिकाणी रोज शिकवतो. हे आम्हाला शिक्षक नाही सांगत आहे, मुलं सांगतात, त्यांचे पालक सांगतात. बर. अतिशय व्हायलन्स प्रोन, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम हिट कॉन्फ्लिक्ट एरियामध्ये एक शिक्षक त्याच्या गावातून येतो, 4 किलोमीटर चालत, आणि रोज शाळा चालवतो. तेव्हा भारत पुढे जातो. मान्य आहे. अशा भारत घडवण्यामध्ये अशा शिक्षकांचं खूप मोठं योगदान आहे, जे आपल्या पुढे कधीच येत नाही. हे मला तिथे गेल्यावर जाणवलं. येस, शिक्षण तुझा खरंच आणि आवडता विषय आहे, मला माहिती आहे. आपण त्याच्याकडे येऊ नंतर, तू काय करतोस सध्या वगैरे. पण तुला सगळ्या भारतातल्या दुर्गम भागांमध्ये, विशेषतः नॉर्थ ईस्टमध्ये, किंवा अजूनही आता तू छत्तीसगड सांगितलंस किंवा अजून कुठे गेला असशील, तिथे तुला शिक्षणाबद्दल काय प्रकर्षाने जाणवलं, की जी लहान मुलं आहेत त्यांचं ओव्हरऑल किती समज आहे जगाबद्दलची, त्यांच्यापर्यंत माहिती किती पोचते जगाची, आणि एक काय असतं त्यांच्या डोक्यात चाललेलं, आणि तू त्यांच्याशी कसं डील करतोस. मग तुला समजा तिकडे जाऊन काही त्यांना शिकवायचं असेल, शाळा चालू करायची असेल, किंवा तुमचं जी काही वार्षिक तुमचं दौरे असतात, त्यात जाऊन तुम्ही सुरुवात कशी करता, त्यांच्याशी काय बोलता त्या मुलांशी. ह्याच्यात मला ना पंडित नेहरूंना आणायला आवडेल. बरं. 1952 साली ट्रायबल फोक्स ऑफ इंडिया नावाची एक परिषद भारतामध्ये झाली, दिल्लीत झाली. त्याचं उद्घाटनाचं भाषण हे नेहरूंनी केलंय. बरं. आता 52 साली भारताची साक्षरता ही 12 ते 16% होती. त्या देशाचे पंतप्रधान भाषण करतायत. तेव्हा आपल्यासमोर खूप मोठे प्रश्न होते. स्वातंत्र्याला 5च वर्ष झालेली आहेत. अशा वातावरणामध्ये भारताचे पंतप्रधान त्या कॉन्फरन्समध्ये अतिशय ठामपणे सांगतात. त्यांनी शब्द वापरलाय सायकोलॉजिकल इंटिग्रेशन. बरं. ते म्हटलेत की रेस्ट ऑफ इंडियाला, when you go and meet tribal people of India, do not go as travelers, do not go as tourists. Go with open arms, go with curiosity. आणि त्यांनी शब्द वापरलाय go with the intention of psychological integration. ओके. हे जे बॅरियर्स आहेत ते बॅरियर्स ब्रेक करून एक इंटिग्रेशन, समग्रता ह्या दृष्टीने काम करावं, अशा पद्धतीचं सेतुबंधन होईल. बरोबर. अशा अप्रोचमधनं जावं आपण, आणि ते वेगळे आहोत असा फार भाव, अपपरभाव मनात न घेता एक क्युरिओसिटीने जावं. तुम्हाला त्यांची जीवनशैली सगळी कळू शकत नाही, त्यांच्याकडे खूप काय काय घेण्यासारखं आहे असा विचार करून जावं. त्यांच्याकडे काय कमी आहे हा डेफिसिट अप्रोच घेण्यापेक्षा स्ट्रेंथ बेस्ड अप्रोचने जावं, असं मला कायम वाटतं. आता थोडा विनोदी किस्सा सांगतो की मी अरुणाचलमध्ये 2015, 16, 17, 18 हे जे 3 वर्ष आहेत, 3 वर्षांमध्ये एक प्रोग्राम चालवत होतो, विवेक इन्स्पायर असं त्याचं नाव. मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की वेगवेगळ्या शाळांमधनं हुशार मुलं निवडून त्यांच्या टॅलेंट डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आम्ही चालवतो. त्या कार्यक्रमामध्ये काही सगळ्यात शेवटच्या दिवशी सादरीकरणं करायची असतात. त्याच्यामध्ये आमच्या एका पोरांच्या ग्रुपनी वन डिरेक्शनचं एक गाणं घेतलं. म्हटलं तुम्हाला वन डिरेक्शन का माहिती आहे? आणि मी काय फार इंग्रजी गाणी ऐकत नाही, वन डिरेक्शन नाव ऐकून होतं. माझ्या लॅपटॉपवर अजूनही 2च गाणी आहेत इंग्रजी, आणि ती दोन्ही वन डिरेक्शनची आहेत. त्याचं कारण ती गाणी माझ्या अरुणाचलमधल्या विद्यार्थ्यांनी स्टेजवरनं सादर केली होती. बरं. आता तू मगाशी म्हटलंस की यांना बाहेरच्या जगाचा संबंध कसा आहे? इंटरनेट जसं वाढतंय तसा खूप जास्त बाहेरच्या जगाशी संबंध येतोय. के पॉप खूप पॉप्युलर आहे या सगळ्या भागामध्ये. इंग्रजी गाणी खूप पॉप्युलर आहेत.
बॉलिवूड खूप पॉप्युलर आहे, त्यामुळे बॉलिवूडमधला रोमांस ही अतिशय इथल्या तरुणाईची आवडती गोष्ट आहे. आता ह्यांना हे कुठे मिळतं? शाळेमध्ये तर इंटरनेट, मोबाईल असा अलाउड नाहीये. बरोबर. हे सुट्टीसाठी 2 महिने जेव्हा मे आणि जून मध्ये घरी जातात, कुठे? त्यांच्या आपापल्या, ही हॉस्टेलला राहतात मुलं, अच्छा. त्यामुळे ही जेव्हा आपापल्या घरी जातात तेव्हा कुठेतरी इंटरनेट मिळतं, तेव्हा त्यांना जे काही समजलंय त्यातलं लिरिक्स ते वहीत लिहून काढतात. बर. मग अशी गाण्याचे लिरिक्स लिहिलेली आणि निम्म लिरिक्स त्यातलं चुकीचं असतं, असं लिरिक्स घेऊन ते शाळेत परत येतात आणि एकमेकांना ती गाणी शिकवतात हा, त्या ओरिजिनल चालीमध्ये. जबर, एकदम भारी. कारण या सगळ्या भागामध्ये कनेक्टिव्हिटीचे खूप प्रश्न आहेत. शाळांमध्ये कम्प्युटर लॅब अशा प्रकारची कल्पना ही खूप मोठी लक्झरी आहे. कुठल्याही छत्तीसगडमध्ये किंवा ओडिशामधल्या गावांमधलं मी जो उल्लेख केला, अरुणाचलमधला असेल, किंवा मी तुला काश्मीरमध्ये आपण जाऊ शकतो. हा हा, बिलकुल. की- तुझ्या मॅपवर मी तर पिन्स बघितल्या हे छोट्या छोट्या, ते सगळ्या अशा बाउंड्रीच्या एकदम जवळ भारताच्या. 2014ची ही गोष्ट आहे की हा. मी आई वडिलांबरोबर वैष्णवदेवी आणि सोनमर्ग, गुलमर्ग, श्रीनगर, अच्छा. हे जे आपलं नेहमीचे काश्मीर टुरिझम जे आहे त्याच्यासाठी गेलो होतो. आणि त्याच्यानंतर मी 3च जणांची, म्हणजे माझी बहीण, आई आणि वडील यांचंच फक्त परतीचं तिकीट काढलं होतं, माझं काढलंच नव्हतं. हो, बर. आणि मी त्यांना सोडायला गेलो श्रीनगरला आणि म्हटलं मी आता थांबणार आहे आणि मी राहणार आहे पुढे काही दिवस. आणि मग मी सोलो ट्रिप केली. अच्छा. आणि मग काही काश्मीर खोऱ्यामध्ये तिथल्या एका घरी गेलो. आता तिथल्या एका घरी गेलो राहायला. असा आमचा जो ज्ञानसेतू उपक्रम होता, सायन्स पॉप्युलरायझेशनचा, सायन्स किट घेऊन जातो तो, त्याच्यातला काम म्हणून तो आमचा तिथला एक लोकल कोऑर्डिनेटर होता. तो आमच्या बरोबर काम करत होता. त्याच्या घरी गेल्यानंतर त्यांनी चहा देण्याच्या आधी मला एक व्हिडिओ फिल्म दाखवली. त्याचं नाव 127 असं होतं. बरं. आणि हे 127 रेप्स हो. काश्मीरी महिलांचे हा. सैन्य दलाने केलेले, बरं. ह्याच्याबद्दलची ती क्लिप होती. अच्छा. खरं खोटं, चूक बरोबर याच्यात न जाता मला असं वाटतं की सामान्य काश्मीरी व्यक्ती जो आधी पोलीस दलात होता, त्याच्या घरात ज्यांनी मला अतिशय ओपन आर्मने घरात राहायला घेतलेलं आहे, अशा व्यक्तीच्या घरी गेल्यानंतर मला त्याच्या मनातली ही खतखत जी आहे ती दिसते. आता त्यांनी किती त्याची चौकशी केली आहे, शहानिशा केली आहे, याच्यात किती प्रपोगेंडा आहे, हे सगळं आत्ता मला नाही सांगता येणार. पण सामान्य काश्मीरी माणसामध्ये थोडीशी खतखत असणं हे स्वाभाविक आहे. बरोबर. आणि ती वाढवणारे नेते सुद्धा स्थानिक पातळीवर आहेत. आता हरणं आली आहेत आपल्या व्हिडिओमध्ये. देते, चांगली गोष्ट आहे. तर दुर्गम भागात बसलोय आपण असं. होय. तर तिकडनं त्याच्याकडे एक दिवस राहून मग मी पुढे जेव्हा कारगिल भागात गेलो, त्या कारगिलमध्ये नॅशनल हायवे 1 वर एक चिकटन व्हॅली स्टॉपला मी थांबलो. ओके. एकटाच उतरलो आणि मग तिथल्या एका शाळेमध्ये जायचं होतं म्हणून त्या स्टॉपला उतरलो, पण संपर्क होत नव्हता काही. आणि मग मी एका शाळेत गेलो. बरं. कारण जनरली शाळेत गेलो की तुमचं स्वागत होतं. त्यात माझ्याकडे सायन्स पॉप्युलरायझेशन, मी एक टीचर म्हणून गेलो आणि मग त्या शाळेत गेलो, तिथल्या प्रिन्सिपलशी बोललो, ते प्रिन्सिपल मला एका दुसऱ्या शाळेमध्ये घेऊन गेलो. माझा हेतू होता की या शाळांमध्ये जाऊन काही कनेक्शन्स तयार करावेत की जेणेकरून नंतर काही कार्यकर्ते इथे येऊन विज्ञान कार्यशाळा घेऊ शकतील, अशा पद्धतीने रिमोट भागामध्ये सायन्स पॉप्युलरायझेशनचं काम करावं, असा हेतू होता. ते मला हगनीज नावाचं आत एक गाव होतं जे पाकिस्तान सीमेपासून 8 किलोमीटरवर होतं. ओके. या हगनीज गावामध्ये ते मला घेऊन गेले. मी तिथे एक सर होते, शाळेचे प्रिन्सिपल होते, आणि या प्रिन्सिपलच्या घरी राहिलो म्हणजे कसं की मी काही राहण्याचा प्लॅन केलाच नव्हता आणि तिथे कुठे लॉज, हॉटेल असं काहीच नव्हतं. म्हणजे रस्त्याला एखाद्या गावात उतरावं अशा पद्धती, आपल्याकडे कुठे गावामध्ये लॉज असतो, नसतो. हा, राईट, गावात नसतो. अशा एका गावात मी उतरलो होतो. विश्वास काय की कारगिल खोऱ्यात असलास तरी सुद्धा कोणीतरी तुला घरात घेईल. बरोबर. आणि त्या हगनीसच्या सरांनी मला विचारलं की तो आपका रहने का आज का क्या इंतजाम है. म्हटलं मेरा कोई इंतजाम नहीं है. तो फिर आप हमारे मेहमान हो, आप यही रहो. वा. आणि त्याच्या घरामध्ये मला पहिल्यांदा शिया धर्मगुरू, जे इराणचे धर्मगुरू, त्यांच्या फ्रेम्स दिसल्या. बर. हगनीज गावात ना? हगनीज गाव चिकटन व्हॅलीमध्ये, कारगिल सेक्टरमध्ये, पाकिस्तान सीमेपासून 8 किलोमीटरवर या गावामध्ये मी राहतोय. आणि ह्या शाळेचे प्राचार्य मला सांगतायत की त्यांच्या स्थानिक शिया आणि सुन्नी आणि अहमदी कॉन्फ्लिक्ट बद्दल. अच्छा. ओके.
सो आग्रह आणि प्रेमाने थांबवून ठेवलं, रात्री जेवायला घातलं, राहायला दिलं, दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायला आले. मग मी तिथनं पुढे एक रस्त्याला थांबून बस घेऊन लेहला गेलो. पुन्हा लेहमध्ये तसाच अनुभव की लेहमध्ये एका या ज्या बसने मी गेलो लेहला, तर मी 500ची नोट दिली, त्याच्याकडे तेव्हा मोड नव्हती, त्यामुळे राहिलेले 300 रुपये मला परत काही दिले नाहीत. बरं. मी पण घ्यायचे विसरलो. मला 5 दिवसांनी लेहमध्ये आठवलं की आपण 300 रुपये बसमध्ये सोडून आलो अच्छा. कंडक्टरकडे. म्हणून मी आपलं उगाच म्हणून त्या बस स्टॉपला गेलो आणि तिथल्या त्या व्यक्तीशी बोललो. तर म्हटले, आप वो कारगिल से आए थे ना, ये आपके 300 रुपये. ओ खतरनाक. मी संपलो. मला कुठेही डिफेंड करावं लागलं नाही. मला इतक्या प्रेमाने लक्षात ठेवून की हे आमचे पैसे नाही आहेत, हे तुझे पैसे आहेत आणि हे तुला परत दिले पाहिजेत. आणि हे सगळे बौद्ध पंथातला लडाख प्रदेशातला समुदाय. जबर. हे मी पुण्यात इमॅजिनच नाही करू शकत. हो की गेलो आणि 300 हे तुझे राहिले होते, 5 दिवसांपूर्वी राहिले होते आणि माझ्या पुढे कुठलाही होप नव्हता माझ्या मनात. पण हा काश्मीर कारगिल. आणि तेव्हा मग शेवटचं शिबिर जे मी घेतलं, जी कार्यशाळा घेतली, ती परतापूर नावाच्या एका गावात घेतली की सियाचिन ग्लेशियर डोंगरातनं हिमालयातनं खालती येते आणि जेव्हा त्याची नदी होते ती नुब्रा व्हॅली, जिथे उंट पाहिले असतील कदाचित डेझर्ट मधले, कोल्ड डेझर्ट मधले उंट वगैरे असतात, त्या नुब्रा व्हॅली म्हणजे हुन्नर व्हॅलीमध्ये त्याच्या पुढे परतापूर नावाचं गाव की जिथनं वाय जंक्शन लागतं, जिथे पाकिस्तान आणि चीनच्या सीमा भारताशी येऊन जोडल्या जातात. त्या शाळेमध्ये विज्ञानाची कार्यशाळा घेतली आणि अतिशय भरभरून प्रेम हे तिथल्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी केलं. भारी जबरदस्त अनुभव आहे. खतरनाक. तू मगाशी असता बोलताना म्हणाला होतास एकदा की तुम्ही या अभ्यास दौऱ्यांमध्ये हुशार मुलांना वेचता आणि त्यांना अजून शिक्षण देता किंवा त्यांना पुढे थोडंसं अजून जोडता शिक्षणाशी, आधुनिक शिक्षणाशी वगैरे, बरोबर. तर हे तुम्ही टॅलेंट आयडेंटिफाय कसं करता की कोण मुलं हुशार आहेत, त्यांच्या काही परीक्षा घेता आणि तुला असे काही भारी पोरं सापडलेत का की कुठल्या तरी वेगळ्याच क्षेत्रातलं भन्नाटच टॅलेंट त्याच्यात आहे, असे तुला बरेच अनुभव आले असतील की एकदम स्मार्ट मुलं. तर त्याचा काही किस्से आहेत का तुझ्याकडे? विवेक इन्स्पायर आमचा जो हा कार्यक्रम होता अरुणाचलमध्ये आम्ही 5 वर्ष राबवला. त्याच्यातल्या पहिल्या 3 वर्षात मी तिकडे होतो आणि मग नंतर मी अमेरिकेला आलो. पण त्या पहिल्या 3 वर्षात मी 7 वेळा तिकडे गेलो. विशेषतः ईस्टर्न अरुणाचलमध्ये रोईंग नावाची जागा आहे, तिथल्या क्लस्टरमधल्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांची मी शिबिरं घेतली. अतिशय उत्तम गाणारी, अतिशय उत्तम चित्र काढणारी असे विद्यार्थी त्या ठिकाणी होते. कसं आहे की मुळात संधी खूप कमी आहेत, बरोबर. त्यामुळे पोटेन्शियल अमाप असलं तरी सुद्धा ते फुलण्यासाठी जो वाव मिळाला पाहिजे तो वाव खूप कमी आहे. बरोबर. पण तरी आपण खेळामध्ये वगैरे बघतो तर आता दुर्गम भागातनं बऱ्यापैकी मेन स्ट्रीम खेळामध्ये लोक येतात. म्हणजे आता मेरी कोम असेल त्या भागातली किंवा महेंद्रसिंग धोनी जरी आपण म्हटलं तरी तो झारखंडमधनं आदिवासी नाही येतो पण तरी दुर्गम भागातला आहे माणूस. तर खेळामध्ये बऱ्यापैकी यायला लागलेत कारण त्यांच्यामध्ये शारीरिक क्षमता आहे तिथल्या लोकांमध्ये नॅचरली, पण तशी बुद्धी पण असेलच ना. तर ती लोक मेन प्रवाहात इंटेलेक्च्युअल फील्ड्समध्ये माहीत नाही मला दिसतात का नाही, पण मला तरी नाही वाटत आहे. आपल्याला अरुणाचलमध्ये जायला लागेल. अरुणाचलच्या नॉर्म्स प्रमाणे लोकल नॉर्म्सचा विचार करायला लागेल की लोकल नॉर्म्स काय आहेत. म्हणजे त्यातला एखादा कलेक्टर होणं, त्यातला एखादा अरुणाचल प्रदेशच्या MPSC सारखी जी परीक्षा आहे त्याच्यामधनं अधिकारी होणं, शास्त्रज्ञ होणं, जज होणं, अरुणाचलची जी इंदिरा गांधी युनिव्हर्सिटी आहे तिथे एखादा प्रोफेसर होणं, हे त्यातले तिथल्या टॅलेंट डेव्हलपमेंटचे मापदंड म्हणून आपल्याकडे बघायला लागतील. बरोबर. पण मला काही अनुभव आठवतात. तो खेळण्याचा उल्लेख केलास म्हणून की तिथली मुलं अतिशय प्रचंड भारी फुटबॉल खेळतात. कुठलाही खेळ, पण फुटबॉल आम्ही खेळायचो. बायचुंग भुटिया वगैरे तिथलीच लोक आहेत ना. हो, 90 मीटरचं अख्खं फुल साईज कोर्ट शाळेमध्ये आहे, तर त्याच्यावर ते खेळत होते. आणि साधारण 5, 7, 8, 10 मिनिटांनी आम्ही जे होतो शहरी मुलं ती दमायचो आणि ही पोरं अख्खी 1 तास 45 मिनिटं ती न दमता पळवायचे आम्हाला. आणि ते बघून मला असं, आणि एक 7वीतला 6वीतला मुलगा त्याच्या पोटऱ्या इतक्या सगळ्या तयार झालेल्या, तर अद्भुत टॅलेंट आहे. किंवा मी एक झिरो नावाची जागा आहे, त्या झिरो मध्ये मुलींच्या खो खोच्या मॅचेस चालू होत्या. झिरो त्याला झिरो, अरुणाचलमध्ये झिरो नावाची जागा आहे.
त्याचं स्पेलिंग ZIRO करतात, पण ZERO हे जे नाव आहे त्याच्याच अच्छा. पद्धतीचं. तसं, कारण खूप शून्य तापमान असतं, हो बरं. खूप गार असतं. राईस बोल ऑफ अरुणाचल असं म्हटलं जातं. सगळ्या बाजूने अरुणाचलचे डोंगर आहेत, हिमालय आहे, आणि मध्ये Zero आहे. सगळं राईस कल्टिवेशन चालतं. झिरो गाव मध्ये खालती आहे. अच्छा. या झिरो मध्ये विवेकानंद केंद्राची एक शाळा आहे. त्या शाळेमध्ये शिबिर घ्यायला गेलो होतो. त्या दिवशी तिकडे खो खोच्या स्पर्धा पण होत्या, आणि मला अगदी विविडली आठवतंय की मी सुद्धा अतिश म्हणजे गणवेशात येतात शाळेच्या, म्हणजे सलवार कमीज मध्ये आहेत, आणि डाईव्ह टाकून खो खो मध्ये प्लेयर बाद करतायत. हे मी फक्त आणि फक्त अरुणाचल मध्ये पाहिलंय, म्हणजे नॉर्थ ईस्ट मध्ये. की ही जी निडरता आहे, ही निर्भयता आहे, हे झोकून देणं आहे, हे मला तिथे दिसलं. पण दुसऱ्या बाजूला आम्ही ज्ञानप्रबोधिनीमध्ये एक खेळ खेळतो, जरा हाणामारीचा खेळ. त्याचं नाव पण थोडं मला कॉन्ट्रोवर्शियल वाटतं, धर्मगुरू. धर्मगुरू, असं त्याचं नाव आहे. माहिती आहे मला खेळ. हा, संघाच्या शाखांमध्ये पण खूप मला खेळला वाटतं जातो. संघाच्या शाखांवर पण धर्मगुरू खेळला जातो. जोरदार. की एका बाजूला एक धर्मगुरू बसलाय, त्याची टीम आहे, दुसऱ्या बाजूला दुसरा धर्मगुरू बसलाय, टीम आहे, आणि मग ते एकमेकांना दुसऱ्या टीमचा प्लेअर खेचून आणायचा आपल्याकडे. आणि आपल्या लिटरली धरायचा आणि खेचून आणायचा आणायचा. खेळ, म्हणजे अशी धरपकड. उचला, त्याच्यात आहे. फरफटा काही करा. हा खेळ मी घेण्याचा प्रयत्न माझ्या पहिल्या शिबिरामध्ये अरुणाचलमध्ये घेतला, आणि मी नियम वगैरे सगळे सांगितल्यानंतर सायलेन्स. मग मी खूप प्रश्न विचारल्यानंतर एक मुलगा खालूच दबक्या आवाजात म्हटला, भैया वो बाई है ना, अच्छा. हा. भाई को कैसे मारेगा? भाई की बाई? भाई. भाई. अच्छा. स्वतःचा भाऊ आहे म्हणून. ही सगळे माझे मित्र माझे भाऊ आहेत ना. ओ. अशी फरफट असे एकमेकांना हे कसं करणार आम्ही? हाणामारीचा खेळ आम्ही कसा खेळणार? ये सब तो भाई आहे ना, ऐसा नाही कर सकते. तो खेळ मी त्या दिवशी तिथे घेऊ शकलो नाही. त्यानंतर मी तो खेळ परत कधीही कुठेही घेतला नाही. ती जी जीवनदृष्टी त्यातली होती, ती या सगळ्या समूहांकडनं शिकण्यासारखी आहे. म्हणजे एकदा भाई मानलं तर त्याला वेडासारखा जपणार, पण मग ट्रायबल संघर्ष असेल, दुसरा भाई नसेल तर मग त्याला सोडलं नाही. नाही, घराघरामध्ये दोन भावांमध्ये हाणामारी झाली आणि चाकू सूर्य निघू शकतात. अरुणाचल मधल्या अनेक घरांमध्ये, विशेषतः गावांमध्ये, खिशाला दाव असतो. दाव म्हणजे असं मोठं पातं असतं चाकूचं, त्याला मोठी मूठ असते, आणि दाव निघतो भांडणामध्ये. बरं. जर दाव चालवला मोठ्या भावाने छोट्या भावावर, छोट्या भावाने मोठ्या भावावर, तर तोच भाऊ लगेच त्याला उठून हॉस्पिटलला पण घेऊन जातो. डेंजर आहे ना लोकं. अशा विशेष गोष्टी आहेत. मला आठवतं, आणि हे टॉलरन्स जो आहे, पेन टॉलरन्स, वेदना सहन करण्याची, 2005च्या दौऱ्यामध्ये, पहिल्या दौऱ्यामध्ये अरुणाचलमध्ये, नागालँडमध्ये अनुभव घेतला मिथुन हंटिंगचा. मिथुन हंटिंग आणि मिथुन हंटिंग नावाचा एक मिथुन मिथुन पक्षी आहे का काही? गोमहिष सदृश, म्हणजे गाय आणि म्हशीच्या सारखा असणारा एक प्राणी आहे, जो डोंगराळ भागामध्ये अरुणाचलमध्ये गवा टाईप टाईप अरुणाचलमध्ये, नागालँडमध्ये असा तो बघायला मिळतो. तर आपण जसं गावजेवण घालतो, तर गावजेवणाला काय कोंबडं कापतो, बकरं कापतो, तसं तिकडे गावजेवणाला मिथून कापला जातो. पण मग तो मिथून कसा कापायचा? तर तो मिथून आधी पाळायचा, मग तो आधी काही दिवस ठेवायचा, त्याची रितसर रिच्युअल्स पूजा होणार, त्यानंतर ज्या दिवशी गावजेवण आहे त्या दिवशी त्या मिथूनला पळवायचं, म्हणजे त्याला सोडायचं. मग तो पळतो आणि अख्खा गाव त्या मिथूनच्या मागे पळतो, आणि मग त्याला पकडून आणतो, आणि मग ते शौर्याचं प्रतीक. आणि आता विचार करा, एक 500 किलोचा प्राणी जेव्हा जीवाच्या आकांताने पळतोय, तो इकडे शिंगाने उडव, तिकडे शिंगाने उडव, असं करत करत मी रक्तानी, म्हणजे असं लिटरली पाहिलंय माझ्या डोळ्याने की हात कापला गेला म्हणून रक्तच वाहतंय. मग कोणीतरी आले, त्याच्यावर काहीतरी रॉकेल टाकलंय, पटकन हात बांधलाय, तो मुलगा परत मिथूनच्या मागे पळत सुटलाय. हे मी स्वतः पाहिलंय. काहीच्या काही आहे, म्हणजे फारच रानटी प्रकार आहे. आपण त्याला येस एक्झॅक्टली म्हणजे रानटी म्हणू शकतो. आणि ते तो जो टॉलरन्स आहे तो अशक्य म्हणजे तिकडनं मला ते बाहुबलीच्या युद्धाची वगैरे आठवण येते. हे सगळे योद्धेच आहेत वाटतं. आणि आता मी हे सांगतो, ही 18 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि मग ते त्याला वाजत गाजत घेऊन येतात. मग ज्यानं त्याची शिंग पकडली त्या फॅमिलीला त्याची शिंग मिळतात, ज्यांनी शेपूट पकडली त्याला असं ते एकूण. कारण तो मिथून पकडायचा अख्ख्या गावाने, 500 किलोचा प्राणी पळणारा, हे इमॅजिन कर. आणि त्याच्या अंगावर उड्या मारतायत, त्याला पकडतायत, त्याला घेऊन येत आहेत, मग त्याला बरोबर त्यातलं मग पुन्हा पूजा होती, मग त्याचा बळी देण्याच्या आधी सगळी पूजा केली जाते, आणि मग ते गावजेवण घातलं जातंय अशा पद्धतीने. मग नंतर त्याच्यानंतर डुकरं सोडली जात आहेत, मग महिला गावातल्या सगळ्या त्या पिग हंटिंग करतायत, पिग चेझिंग करतायत,
मग त्या घेऊन येतात, मग अख्खं गाव जेवण घातलं जातं. एखादा गाव बुढा त्याच्या निमित्ताने, कधी एखादा माणूस आता 90 वर्षाचा झाला, आता मोजण्याचं काही कारण नाही, कधी जन्माला आला हेच माहिती नाही, पण तो साधारण अमुक एका वयाचा झाला असं दिसतंय की मग तो 90 वर्षाचा झाला, मग त्याच्यासाठी गाव जेवण घातलं. मग ते गाव जेवण, मग ते असं मिथून हंटिंग मध्ये चेस केलेल्या मिथूनची जर तुम्हाला कवटी मिळाली तर ती तुम्ही ऑनर म्हणून, मेडल म्हणून घराच्या दरवाजात लावता. त्यामुळे नागालँड, अरुणाचल मधल्या अनेक गावांमध्ये शौर्याचं प्रतीक म्हणून हे लावलेले असतात मुखवटे प्राण्यांचे, आणि ते खरे मुखवटे, शिंग, जॉज हे असे लावलेले असतात. आणि ही तिथली पद्धत आहे, म्हणजे मान्य आहे. ती जीवनशैली आहे. जीवनशैली आहे, बरोबर. पण मग आपण शहरातली लोक किंवा कल्चर्ड लोक असं म्हणता येईल, सो कॉल्ड, त्यांचा आपला अट्टहास असतो कायम की बाकीच्यांनाही आपल्यासारखं सिव्हिलाइज्ड करून घेणं थोडं. म्हणजे मी असं म्हणत नाही आहे की ही लोक सिव्हिलाइज्ड नाही आहेत, त्यांची एक वेगळी सिव्हिलायझेशन असेल, पण आपला एक अट्टहास असतो की आपल्याला जे मेनस्ट्रीम वाटतं त्याच्यात बाकीच्यांना सामावून घ्यायचं आणि मग ह्या काही रानटी प्रकार आहेत त्याच्यापासून त्यांना दूर करायचं आणि मग त्यांना थोडंसं आधुनिक शिक्षण द्यायचं आणि आपल्याकडे थोडंसं घेऊन यायचं असं. तर हा अट्टहास जो असतो हा तुला कितपत बरोबर वाटतो की सगळ्यांना शहरी करून टाकायचं की प्रत्येकाला आपापलं प्रिझर्व्ह करून, म्हणजे ज्या त्यांच्या जीवनशैली आहेत लोकल त्या प्रिझर्व्ह करून द्याव्यात? आणि खूपच हा गहन प्रश्न आहे. मी तुझं वाक्य ऐकताना प्रत्येक वेळेस तू कल्चर्ड म्हटलं असतं, त्याच्या भोवती दोन एअरपोर्ट्स आहेत, म्हणजे कल्चर्ड, सो कॉल्ड सोफिस्टिकेटेड, बरोबर, राईट, सो कॉल्ड प्रगत. तर आपण शहरी भागातल्या प्रगतीच्या कल्पना, विकासाच्या कल्पना या आपल्याला आज कुठे घेऊन आल्या आहेत हे आपल्याला क्लायमेट चेंज कडे बघून लक्षात येऊ शकतं. बरोबर बरोबर. मला वाटतं मग रानटी जास्त चांगलं. खरंच, किमान म्हणजे ते समोरासमोर एक प्राणी मारून खात आहेत आपल्यासारखं, म्हणजे माहित नाही की किती कोंबड्या काढतात. हे जर सांस्कृतिक असेल तर प्राकृतिक बरं. बरोबर बरोबर. कारण आज जर जगाचा कार्बन फुटप्रिंट कोणी टिकवून ठेवलेला असेल, कमी ठेवण्यामध्ये जर कोणाचा हातभार असेल, तो भारतातल्या गावांचा आहे. अगदी बरोबर. तो भारतातल्या आदिवासी समाजांचा आहे. हो हो हो. आज भारतामधल्या पोल्युशनचा किती टक्के वाटेकरी हा ग्रामीण भागातला, आदिवासी भागातला भारतीय आहे, विरुद्ध पुण्या मुंबईचा शहरी भागातला आहे. त्यामुळे पुण्या मुंबईतलं विकासाचं जे मॉडेल आहे, हे मॉडेल आज म्हणजे सांस्कृतिक, कोट अनकोट सांस्कृतिक मॉडेल आज आपल्याला जगाला इथे घेऊन आलेलं आहे. तर मग मला वाटतं प्राकृतिक बरं. हो हो. पुन्हा पण त्याच्यामध्ये मग माझ्या मनामध्ये द्वंद्व येतं. आणि हे आमच्या ज्ञानप्रबोधिनी शाळेचे माजी प्राचार्य होते, गेले ते, त्यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये, ईशान्य भारतामध्ये खूप काम केलं, विवेकराव पोंक्षे म्हणून. त्याच्याशी माझं कायम ही चर्चा व्हायची. आणि मी विवेकरावांना म्हणायचो की माझ्या मनामध्ये खूप द्वंद्व आहे विवेकराव, की आपण ह्या मुलांकडे जातोय, मगाशी तू म्हटलास की हे शिकवण्याचा अप्रोच काय असावा, तर आपण त्यांना, मी इकडनं जनरल मेंटल ॲबिलिटी टेस्ट, काहीतरी माझ्याकडे शहरी भागातले काहीतरी क्रिएटिव्ह थिंकिंग स्किल्स वगैरे अशा गोष्टी जाऊन शिकवतोय, आणि त्यांच्याकडनं मी काहीच शिकत नाहीये. किंवा त्यांच्यामध्ये जे इनहेरंट टॅलेंट आहे की कोणीतरी सप झाडावर चढतंय वगैरे, हे किंवा निसर्गाच्या खूप जवळची जीवनशैली, किंवा ते ये भाई को कैसे मारेगा, हे जे प्रेम आहे, हा जो काइंडनेस आहे, कंपॅशन आहे, हे मी कुठे तो सिग्नल ॲम्प्लिफाय करण्यासाठी काही करतोय. मग मी जाऊन त्यांचं जे इंडिजिनसनेस आहे तो मारतोय या कुठल्या तरी कामात. हे कितपत बरोबर आहे. आणि विवेकराव कायम त्याच्यामध्ये म्हणायचं की आकाश, हा खूप अवघड प्रश्न आहे, पण आपल्याला हा अधिकार तरी कोणी दिला की त्यांना बाकी विकासाच्या किंवा पैसे कमावण्याच्या संधीपासून दूर ठेवावं. बरोबर. आज जगामध्ये एक विचारसरणी डॉमिनेट करते, ज्याच्यामध्ये पैशाला खूप जास्त महत्व आहे, ज्याच्यामध्ये करिअरला खूप जास्त महत्व आहे, आणि त्याच्याशी आनंदाच्या संकल्पना जोडलेल्या आहेत, त्याच्याशी सेफ्टी सिक्युरिटीच्या कल्पना जोडलेल्या आहेत. असं असताना या विद्यार्थ्यांकडे पोटेन्शियल असूनही त्यांना त्या प्रकारच्या संधी न देणं हेही पापच आहे. अगदी बरोबर आहे, तू म्हणतोस ते मला अगदी पटतंय. दोन्ही त्यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि लेट देम चूज. आणि त्याच्यामधला हा जो पॉवर बॅलन्स जो नाहीये, म्हणजे पॉवर इम्बॅलन्स आहे याच्यामध्ये खूप जास्त. शहरी भागाकडे खूप जास्त पॉवर आहे. बरोबर. आणि त्या पॉवर डायनॅमिक्स बद्दल आपण सजग असलं पाहिजे, त्याच्याबद्दल आपण अवेअर असलं पाहिजे की मी आज आदिवासी समाजामध्ये जाऊन काम करतो आहे, तर मी एक शहरी लेन्स घेऊन जातो आणि ती लेन्स ही कदाचित कुबट वास येणारी असू शकते. अगदीच. याची जाणीव पाहिजे. आणि मग काहीतरी शिकण्याची इंटलेक्च्युअल ह्युमिलिटी, याच्यामध्ये काहीतरी शिकावं याची क्युरिओसिटी, ओपननेस हा जर असेल, त्याच्याबद्दल एक सहवेदना असेल, एक कंपॅशन असेल,
तर ते आज आपल्याला त्या इंटिग्रेशनसाठी हां. खूप जास्त ज्या सायकोलॉजिकल इंटिग्रेशन बद्दल नेहरू बोलत होते, हां हां हां. त्या सायकोलॉजिकल इंटिग्रेशनसाठी ते खूप गरजेचं आहे. मग जेणेकरून अरुणाचलमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या संधी तयार होतील, अरुणाचलमधनं सुद्धा काय सायंटिस्ट तयार होतील, याच्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, याच्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, याच्यासाठी लागणारं उत्तम दर्जाचं शिक्षण हे तिथे असलं पाहिजे. बरोबर. पण त्याचबरोबर तिथल्या स्थानिक इंडिजिनस नॉलेज सिस्टीम्सना सुद्धा तितकंच महत्वाचं स्थान बरोबर. दिलं पाहिजे. त्या वर्ल्ड व्ह्यूला किंमत दिली पाहिजे बरोबर. आणि ती आत्मसात करण्याचा बाकी जगाने पण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे फुंगसुक वांगडू सारखे जास्ती लोक तिकडे तयार झाले पाहिजेत, तिथल्या लोकल येस, लोकल इंडिजिनस व्हेरी गोष्टींची आणि अजून गोष्टीची सांगड घालणारे. ऍक्च्युली फुंगसुंग वांगडूंना मी भेटलो. त्यांचं नाव काय बरं? सोनम वांगचुक. सोनम वांगचुक. राईट राईट. तर सोनम वांगचुक यांना मी जेव्हा मी या लेहच्या दौऱ्यावर होतो हां. तेव्हा मी त्यांना फेक नावाचं त्यांचं गाव आहे, हां. त्या गावी त्यांच्या त्या सिस्टीम मध्ये बरं. त्यांना जाऊन भेटलो होतो. ते बघितलं, Actually- आईस स्तूप वगैरे बघितलं? तेव्हा नाही, मी मे महिन्यामध्ये गेलो ओ, होतो. अच्छा, तेव्हा जाणं नव्हतं झालं. आम्ही फक्त जिथे त्यांचं ऑफिस आहे त्या ऑफिसच्या सेटअपमध्ये आम्ही बसलो होतो. इनफॅक्ट तुला जर तो सीन आठवत असेल की चतुर हां. 3 इडियट्स मध्ये तो फोटो दाखवतो आणि फोटो म्हणतो की मैं शिमला गए, हां, मेरी पीए स्टेसी शिमला गई थी, उसको फुंगसुक वांगडू तो नहीं मिला, लेकिन ये मुझे मिला, चतुर मिल चतुर गया. मिला. हाँ, राईट. ये बच्चों को सिखा रहा था. हा डायलॉग आठवतोय? बरोबर आठवतोय. त्या फोटोमध्ये ती मागे ताई दाखवली, त्याची जी पर्सनल Yes, yes, हा. ती ऍक्च्युली सोनम वांगचुकची बायको आहे. ओ रिअली? हो, बेकी. अच्छा, ओके. ती पण काहीतरी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये किंवा तिथलं त्याचं काम आहे का? या सगळ्या बरोबर तिच्या बरोबर पण काम. अच्छा, आमच्या ओके. गप्पा झाल्या त्याच्यामध्ये तेव्हा ती या संस्थेला, सेकमोल नावाची संस्था, या सेकमोल नावाच्या संस्थेमध्ये अच्छा. ते दोघे मिळून ती संस्था चालवतात. तर असं भारतामध्ये फिरण्याचा खूप अनुभव मिळाला. या गप्पा अनंत आहेत, नाही नाही, न खरंच थांबणाऱ्या. जबर खरं. पण आता शेवटी आपण काय करू, माहिती आहे मला तुझेच अनुभव आहेत तुझे, तू आधी पण मला खरं सांगितलेत बरेच, आणि मला माहिती आहे की इन्फायनाईट होईल, तू बरोबर म्हणतोयस. पण आत्ता जरा असा प्रश्न पडू शकतो सगळ्यांना की आपण इथे बर्कलीत बसलोय निवांत आणि भारतातल्या दुर्गम भागाबद्दल वगैरे गप्पा मारतोय. तर हे जरा सगळ्यांना कळलं पाहिजे की तू सध्या नेमकं इकडे कॅलिफोर्नियामध्ये काय करतोयस, आणि तुझं हे जे पॅशन आहे भारतातल्या दुर्गम भागामध्ये जाऊन तिथे शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं, आणि जे सायकॉलॉजिकल इंटिग्रेशनची तू गोष्ट केलीस, तर हे जे आहे तर इकडे बसून तू नेमकं काय करतोयस, आणि तुझ्या त्या लाँग टर्म गोल आहे तुझं त्या आयुष्यातलं, त्याच्यावर कसा त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे जे आत्ता तू करतोयस? खूप कॉन्फ्लिक्टिंग प्रश्न आहे हा. कारण काही वेळेस असं वाटतं की आपण भारतापासून इतक्या लांब, भारत हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्याच्यात भारतातला दुर्गम भाग हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आता मणिपूरमध्ये जेव्हा मोठी क्रायसिस सारखी परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा मग आम्ही इथनं काय मदत करता येईल अशा प्रकारचा विचार लगेच केला. तिथले काही विद्यार्थी आता मागच्या वर्षी 10, यावर्षी 14 असे आपण सोलापूरच्या ज्ञानप्रबोधिनीच्या केंद्रावर शिकवायला आणलेले आहेत. बरं. तर त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी ही पुढच्या वर्षभराची मग आम्ही आमच्या अमेरिकेतल्या गटाकडे घेतली. माझा वाढदिवस जुलैमध्ये होता, तेव्हा त्याच्यासाठी आम्ही $4,000 फेसबुकवर उभे केले, आणि एकूण $15,000 जो काही खर्च लागणार होता तो आम्ही इथे त्या महिनाभरामध्ये उभा केला, की जेणेकरून किमान आम्ही प्रत्यक्ष मैदानावर काम करू शकत नसो तरी इथे काम करणाऱ्या संस्थांचे हातपाय मजबूत करण्यासाठी आपल्याला काय करता येईल असा एक प्रयत्न इथे मी ज्ञानप्रबोधिनी फाउंडेशनचा एक सदस्य म्हणून आम्ही आमच्या टीममधनं करतोय. पण ते पुरेसं नाही आहे. याच्यामध्ये प्रत्यक्ष जाऊन ग्राउंडवर काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. पण त्याचबरोबरीने एक दुसरा भाग महत्त्वाचा आहे, म्हणजे की या सगळ्या गोष्टी जगासमोर येतील, त्याच्याबद्दलचं काही संशोधन होईल. तेच मला. तर मी आता संशोधक म्हणून काम करतो. माझी PhD एज्युकेशनमध्ये झाली आहे. बरं. आणि मी बर्कलीमध्ये आता पोस्ट डॉक्टरल रिसर्च फेलो म्हणून काम करतो. माझं बर्कलीचा रिसर्च हा एकूण सेतुबंधन, ध्रुवीकरण या विषयाशी जोडलेला आहे. बरं. त्यामुळे माझ्या थेट प्रत्यक्ष कामाचा विषय म्हणजेच 2 समूहांमध्ये, 2 समाज गटांमध्ये सायकोलॉजिकल इंटिग्रेशन कशा पद्धतीने साधता येईल हा माझ्या संशोधनाचा विषय अच्छा, आहे. ओके. त्यामुळे मग कुठले त्याच्यामधले ॲटिट्यूड, स्किल्स डेव्हलप करायला लागतील लोकांमध्ये, की ज्याच्या माध्यमातून हे सायकोलॉजिकल इंटिग्रेशन करून आणता येईल. आणि तेवढीच गरज त्याची भारतात आहे जेवढी गरज त्याची इकडे कॅलिफोर्नियामध्ये आहे. कॅलिफोर्नियामध्ये, अमेरिकेमध्ये आपण बघतो रेशियल डिव्हिजन खूप मोठी आहे. सोशो इकॉनॉमिक इन्कम बेस्ड, गरीब श्रीमंत दरी खूप मोठी आहे. तर अशा सगळ्या दऱ्या राहणार आहेत, पण त्या कमी कशा करता येतील
सायकोलॉजिकल डिस्टन्स मनामनांमधलं हां. हे कमी कसं करता येईल ह्याच्यातलं संशोधन हे मी आत्ता करतो आहे आणि अशा प्रकारचं संशोधन मला भारतामध्ये सुद्धा करायचं आहे. पुढेच्या ह्या आत्ता मी जे करतो आहे ती प्रिपरेशन फेज आहे. बरोबर. की आता तू बर्कली जरा सारख्या एक अतिशय भारी विद्यापीठामध्ये येऊन मी हे शिकतोय की थिअरटिकली तरी हे कसं शक्य आहे हा, आणि हे मग सगळं कसं त्या शक्य गोष्टी आहे, डोक्यात घेऊन त्यातले खरं प्रयोग करतो आहोत, प्रत्यक्ष त्यातलं काही ग्राउंडवर संशोधन आता करून बघतो आहोत आणि मग हे प्रयोग आपल्याला भारतात सुद्धा कसे करता येतील हे दीर्घकाळामध्ये करायचं आहे. त्यामुळे आत्ता संशोधन करतोय असं म्हणता येईल, आत्ता प्रिपरेशन करतोय असं म्हणता येईल. आणि मग हा जो आत्मसात करतोय स्किल सेट, हा आत्मसात केलेला स्किल सेट हा भारतामध्ये कसा वापरता येईल हे लॉंग टर्म गोल आहे. त्यामुळे पुन्हा इव्हेंच्युअली भारतामध्ये काम करायचं आहे जाऊन, त्याची तयारी म्हणून मी आत्ता या सगळ्या कामाकडे बघतोय. माझा 2 रिसर्च प्रोजेक्ट्स याच्याशी जोडलेले आहेत जे मी भारतातच सुरू केले आणि भारतात कंटिन्यू करतोय. तर म्हणजे पुण्याबाहेरच्या जवळपासच्या गावांमधले असे काही आदिवासी आणि ग्रामीण भागातली हुशार मुलं आहेत, त्यांचे शैक्षणिक अनुभव कसे असतात याच्याबद्दलचं एक संशोधन मी 2015 साली सुरू केलं. बरं. ते मागच्या वर्षी पब्लिश झालं आणि आता ती मुलं ॲडल्ट झाली आहेत सगळी. तेव्हा शाळेत होती, आता त्यांचे ॲडल्ट एक्सपिरियन्सेस, त्यांचे कॉलेजिएट एक्सपिरियन्सेस काय आहेत यांचा अभ्यास मी आता सध्या करतोय आणि त्याच्या मुलाखती घेणं असं आता चालू आहे. त्यामुळे इकडनं झूमवर आता ते शक्य आहे कोविड नंतर. तर त्यामुळे तो माझ्या ऍक्टिव्ह संशोधनाचा पण एक भाग आहे की ग्रामीण आणि आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांचे शाळांमधले अनुभव कसे असतात याच्याबद्दलचं काहीही संशोधन हे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतातनं प्रसिद्ध झालेलं नाहीये. बरं. तर ही खूप मोठी गॅप आहे, खूपच मोठी गॅप आहे. आणि याचं कारण असं की गांधीजी म्हणायचे इंडिया लिव्हज इन इट्स विलेजेस. हे अजूनही खरं आहे. अगदी अजूनही बरोबर. 64% भारत हो, हा खेड्यांमध्ये राहतो. खेड्यांमध्येच राहतो. बरोबर. त्यामुळे भारतातल्या 64% विद्यार्थ्यांचे रफली किंवा 64% पॉप्युलेशन मधल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अनुभव याचं कोणतेही डॉक्युमेंटेशन, कोणतेही संशोधन त्याच्यावरचं सिस्टमॅटिकली आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्याची मान्यता असू शकेल असं झालेलं नाहीये, होत नाही. झालं असेल तर ते खूप कमी आहे. माझ्या वैयक्तिक संशोधनामध्ये मला ते कुठेही फारसं सापडलं नाही, म्हणून मी तो अभ्यास करतो आणि मला तो अभ्यास येत्या पुढच्या 20, 30, 40 वर्षांमध्ये जितके वर्ष मी संशोधक म्हणून काम करतो त्याच्यात मला तो कंटिन्यू करायचा आहे. ही माझी कमिटमेंट आहे पर्सनली, आणि ती इंटलेक्च्युअल कमिटमेंट आहेच, पण त्याच्याहून जास्त ती माझी इमोशनल कमिटमेंट आहे. जबर भारी. मला खरंच खूप भारी वाटलं, कारण कोणी कॅलिफोर्नियामध्ये येऊन लोकांचं अमेरिकन ड्रीम असतं जरा की इथे येऊन सॉफ्टवेअरमध्ये जावं आणि बक्कळ पैसा कमवावा. आता तू कमवशीलच, त्याचा काही प्रश्न नाही. तू जर विचार केलास तर तू कमवशीलच, पण तू जे चूज केलंस ते खरंच भन्नाट आहे. अमेरिकेत येऊन ह्या गोष्टींवर काम करणं आणि भारतात त्याचा दूरगामी परिणाम कसा होईल याचा सतत विचार करत राहणं ही खरंच खूप बाप गोष्ट आहे. सो मे बी पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण त्याच्याबद्दल बोलू, तुझ्या जरा रिसर्चबद्दल आणि तू जे प्रयोग करतोस शाळेतल्या मुलांबरोबर आणि त्यांचे जे रिस्पॉन्सेस कसे असतात आणि त्याच्याबद्दल जरा बोलू पुढच्या वेळेला आपण. सिलिकॉन व्हॅलीत जा पण सह्याद्रीला विसरू नकोस, अशी आपल्याकडे कविता आहे. त्यातलाच हा भाग आहे. ही सगळी सह्याद्रीतली मुलं आहेत ज्यांच्याबद्दल मी सांगतोय. आणि सिलिकॉन व्हॅलीमध्ये आपण बसलेलो आहोत, पण याच सिलिकॉन व्हॅलीमधले अनेक इंजिनियर्स माझ्याबरोबर ज्ञानप्रबोधिनी फाउंडेशनचं काम करतायत की जे स्वतः इंजिनियर म्हणून खरं तर खूप चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांमध्ये मोठ्या मोठ्या गुगल, ॲमेझॉन सारख्या कंपन्यांमध्ये काम करणारे इंजिनियर्स आहेत. पण ते त्यांची सामाजिक संवेदना, जाणीव जागी ठेवून भारतातल्या समाजाप्रती कृतज्ञता बाळगून काही ना काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करतात. 100-150 व्हॉलंटियर्स माझ्याबरोबर काम अर्थात करतात. तू त्यांच्याबरोबर आहेस, त्यामुळे त्यांना करायलाच लागणार. मला असं वाटतं की येस सॉफ्टवेअरमध्ये आहेत म्हणून थोडंसं काही वेळेस त्यांच्याकडे, तू स्वतः सॉफ्टवेअरमध्ये आहेस त्यामुळे मला आय गेट इट की नाही, म्हणजे ते काही दुष्ट लोक नाही, काही काय खूप चांगली माणसं आहेत. अर्थातच चांगली माणसं आहेत, पण तू चांगली टेक्नॉलॉजी, याच लोकांनी झूम ही टेक्नॉलॉजी बनवली आहे जी मी माझ्या रिसर्चमध्ये वापरतोय, टेलिकॉन्फरन्सिंग वापरतोय. कम्प्युटर टेक्नॉलॉजी ही सगळ्याच आदिवासी भागातल्या मुलांना सुद्धा खूप उपयोगाची पडते. त्यामुळे हेही एक सोशल कॉन्ट्रीब्युशन आहे असं मला वाटतं. जाता आता शेवटी त्याच्याकडे बघूयात. पण सायकॉलॉजी, एज्युकेशन हेही खूप मोठे विषय आहेत की जे घेऊन आपल्याला भारताच्या वेगवेगळ्या विषयांवर आणि जगभरातल्या वेगवेगळ्या विषयांवर, आता ध्रुवीकरण हा विषय जगातल्या सगळीकडचाच प्रश्न आहे. बरोबर. तर तट पडतायत, लोक एकमेकांशी बोलायला विरोध करतायत. मग निवडणुका आल्या की मग आम्ही ह्या पक्षाचे, आम्ही त्या पक्षाचे, आम्ही एकमेकांना, मग एकमेकांचं ट्रोलिंग करणं, डिह्युमनायझेशन करणं की अमुक व्यक्ती पप्पूच आहे, अमुक व्यक्ती फेकूच आहे. अशा पद्धतीचं हे जे चिखलफेक आहे याच्यातनं आपण व्यक्तींचं डिह्युमनायझेशन करतो. ती व्यक्ती म्हणून व्यक्ती बघत नाही. आणि ते तर आहे, भारतात जे पॉलिटिक्स चालतं ना ते काहीतरी वेगळ्या मुद्द्यांवर चालतं. जर्मनीत आहे, आज पोलंडमध्ये इलेक्शन आता चालू असेल
पोलंडमध्ये ते आहे. सो आज जगामध्ये पोलरायझेशन खूप जास्त वाढतं आणि मला शेवटी एवढंच सांगायचं आहे की या सगळ्याचा गाभा हा कुठल्या तरी ह्युमन टेंडन्सीजमध्ये आहे, ज्याची उत्तरं ह्युमन टेंडन्सीजमध्ये आहेत, ज्यातलं काम मी करण्याचा प्रयत्न करतोय. सहवेदना, संवेदना, करुणा आणि सगळे माणसंच आहोत आपण. माणूस आपण जंगलातनं चालू आहे आपण आणि सगळ्या वेगवेगळ्या टेंडन्सीज घेऊन आलोय, ज्यात त्या नको त्या कमी करणे आणि हव्या त्या जरा एनहान्स करणे हे काम तू करतोय. आणि वर्ल्ड इज वन कम्युनिटी, वसुधैव कुटुंबकम. भारताने इतका मोठा संदेश जगाला दिलाय. G20ला आता ती स्लोगन होती. हे आपण सगळ्या भारतीयांनी पुन्हा स्वतःला आठवण करून देण्याची आणि जगण्याची गरज आहे, विदिन इंडिया आणि आउटसाइड ऑफ इंडिया. टोटली जबर. थांबूया इथेच आपण. सायकोलॉजिकल इंटिग्रेशन हा टेक अवे होता. आपण त्याला मराठी काहीतरी कॉइन करणं, त्याला मानसशास्त्रीय एकात्मीकरण, त्याला काय मानसिक एकत्रीकरण, समग्रता, मानसिक समग्रता. ठीक आहे, समरसता असा शब्द वापरता येऊ शकेल. प्रबोधिनी मधला त्यातला शब्द मी आठवायचा प्रयत्न करतोय ऍक्च्युली, पण ठीक आहे. जबर, एक नंबर, मजा आली. बोलूया परत. धन्यवाद खूप वेळ दिल्याबद्दल. नुसतीच वाढीव चर्चा.